नमस्कार. आपल्या महाराष्ट्र सर्कलच्या जो आपण एक उपक्रम चालू केलेला आहे, या कोविड संक्रमणाच्या काळामध्ये आपण जेव्हा जरी लॉकडाऊनची परिस्थिती जसला सामोरं जातोय, त्यावेळेस कामाव्यतिरिक्त जे आपल्या आजूबाजूच्या जे सगळे नवीन आणि इंटरेस्टिंग असे काही विषय आहेत, त्याबद्दल आपण माहिती जेव्हा घेतो, तेव्हा आपला थोडा जो ताण आहे या लॉकडाऊनमुळे आपल्यावरती येणारा, तो कमी होतोय असं वाटतं. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम हितगुज किंवा बातचीत करायचा आपण सुरू केलेला आहे. आणि त्या श्रृंखलेमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांची माहिती घेतोय. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन पुणेकर, नमस्कार. जे नमस्कार पुणेकर सर, जे वनस्पतीशास्त्रामध्ये एक फार मोठं नाव आहे, संशोधक आहेत, एक्सपर्ट आहेत. त्यांनी PhD केलेली आहे वनस्पतीशास्त्रामध्ये आणि वनस्पतींचं वर्गीकरण करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. जवळपास 60 नवीन वनस्पतींच्या प्रजातींचा त्यांनी शोध लावलेला आहे. आणि त्यांच्याकडून आम्हाला एन्व्हायरमेंट, पर्यावरण या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो, कसा परिणाम होतो, आणि बायोस्फिअर म्हणून जी एक संकल्पना आहे ते काय आहे. कारण या पृथ्वी तलावरती मानवाबरोबर, मनुष्य जातीबरोबर इतक्या असंख्य अशा प्रजाती आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत, प्राणी आहेत. परंतु ह्या सर्वांचा एकत्रपणे आपल्या पर्यावरणावरती आणि त्या अनुषंगाने आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर डॉक्टर पुणेकर सर, मला एक सांगा की आपण ह्या क्षेत्राकडे आणि ह्या विषयाकडे एक तर वळला कसा, आणि त्यानंतर मग आपण ह्या विषयाबद्दल माहिती करून घेऊ. तुम्हाला ह्या विषयाबद्दल असं काय अट्रॅक्शन आलं की तुम्हाला हा विषय करा वाटला? नाही, सर्वप्रथम मी खरं तर पोस्ट विभागाचे मनपूर्वक धन्यवाद देतो. सर, आपले मनपूर्वक धन्यवाद देतो की मला आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची, हरित संवाद साधण्याची एक संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिली. आपला जो प्रश्न आहे, मी या विषयाकडे वळलो कसा, खरं तर लहानपण जरी पुण्यातला जन्म असला, पुण्यात जरी मी वाढलो असलो तरी नाळ माझी जी जोडलेली आहे, म्हणजे कदाचित माझा आजोळ असेल ते ग्रामीण भागातला आहे. माझ्या वडिलांचं मूळ गाव जे आहे ते पुण्याच्या शेजारी पुंडी, जे कानिफनाथ डोंगर रांगेच्या पायथ्याला असलेलं एक गाव, आणि आजूळ हे पंढरपूरच्या जवळ मोडणी नावाचे गाव. त्यामुळं ती आजोळकडनं असेल किंवा वडिलांच्या गावाकडनं असेल, नाळ कुठेतरी ग्रामीण भागाशी केली होती. शिवाय ज्या ठिकाणी मी जन्मलो, ज्या ठिकाणी वाढलो पुण्यामध्ये, तो पुण्यामधला, महाराष्ट्रामधला अत्यंत जैविकतेच्या दृष्टिकोनानं समृद्ध असलेला पुण्यातला शहरातला भाग म्हणजे तासगाव पर्वती. तर पर्वती डोंगर रांगाच्या पायथ्याला माझं घर असल्या कारणानं लहानपणापासून कळत नसतं पर्यावरणाचे, जैविकतेचे संस्कार हे होत होते. डोंगर रांगांवर लहानपणापासूनच भटकंती होत होती. झाड झाडावर असेल, औषधी वनस्पती असेल किंवा तिथले मुळचे पक्षी असतील, याच्या बरोबरचा एकंदर वावर हा लहानपणापासून. त्यामुळं बालमनावर कळत संस्कार ते होत होते. शिवाय घरची शेती व्यवस्था किंवा शेती व्यवसाय याच्यामुळं आई वडिलांकडे ते संस्कार होत होते. आणि अर्थात जेव्हा शालेय जीवनात असताना ट्रेकिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या गडकिल्ल्यांवर भटकंती होत होती. मग एकीकडे इतिहास समजून घेताना तिथला निसर्ग, तिथलं पर्यावरण हे देखील मनाला खूप आवडतं. त्यामुळं एक निसर्ग संस्कार माझ्या मनावर त्या कोवळ्यामध्ये होत होता. आणि अर्थात जेव्हा आम्ही घरातले नातेवाईक तेव्हा माझ्या 10वी नंतर दक्षिण भारतातल्या एका टूरला आम्ही गेलो होतो, तर बालाजी मंदिराच्या दर्शनाला. आणि वाटेत जाताना किंवा येताना मधुमलय असेल, बंदीपूर असेल, संरक्षित वनांना भेट देण्याचा योग आला तेव्हा.
आणि तेव्हा जे वन्यजीव किंवा तिथला निसर्ग बघितला, मग कुठेतरी त्याचा एक मोठा इम्पॅक्ट माझ्या मनावर झाला. आणि अर्थात शाखेकडे 11वी 12वी सायन्स घेतलं, त्यानंतर मग ग्रॅज्युएशन आणि डॉक्टरेट सायन्समध्ये केलं. त्यामुळे त्या प्रवासात अनेक शिक्षक, अनेक सहकारी हे या क्षेत्रामधले मिळाले. आणि म्हणजे माझं पॅशन हे होत गेलं. आणि मी आपल्या या विषयी गोडी लागली. आणि गोडीतनं एक छंद गाठला. आणि छंदातनं मग नंतर व्यसन. म्हणजे निसर्गाचं हे चांगलं व्यसन आहे, हे व्यसन चांगलं आहे. घडलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नाही, व्यसन चांगलं आहे म्हणलंय, कारण जे तुमचं पॅशन आहे तेच तुमचं प्रोफेशन आहे. आणि बरोबर. त्यामुळे जे आहे, आणि त्याचा फायदा कसा आहे की आपल्या ह्या म्हणजे ज्याला तुम्ही असं व्यसन असं म्हणता, त्याचा फायदा आम्हाला पण होतोय ना, की त्यामुळे तुम्ही या विषयाचा तुम्ही एक अभ्यास करताय, आणि त्या अभ्यासातून एकूण पूर्ण समाजाचा आणि देशाचा फायदा होतो, जगाचा फायदा होतोय. तर डॉक्टर पुणेकर, आजचा विषय आपला आहे बायोस्फिअर. तर बायोस्फिअर नक्की काय असतं? सर, म्हणजे मला सांगायला आवडेल की आपण म्हटलात की तुम्ही तो विषय अभ्यासताय आणि आम्हाला तो काय जे नॉलेज बेस असेल ते देताय. तर मला इथं समर्थांचं एक वचन आठवतंय की घेतला आनंद, वाटला आनंद, या करता आनंद आणखी कोठे. मी आनंद घेतो आणि आनंद वाटतो, याचा अर्थ दुसरा आनंद नाहीये. आणि आज या ऑडिओच्या माध्यमातून आपण समस्त विभागाचे सर्वच अधिकारी, कर्मचारी किंवा इतरही निसर्ग अभ्यास, निसर्गप्रेमी आपण हा संवाद करतोय. थोडक्यात जैविकता म्हणजे बायोडायव्हर्सिटी हा विषय आजचा आपला आहे. आणि जैविकता एकंदरीत अभ्यासताना हे 4 भिंतीमध्ये हा अभ्यास करता येत नाही. तर तुम्हाला जैविकता खऱ्या समजून घ्यायची तर तुम्हाला या 4 भिंतीच्या बाहेर जायला लागतं, भटकंती करावं लागणार आहे. आणि बिनभिंतीच्या उघड्या शाळेत तुम्हाला अहोरात्र ही भटकंती करावी लागणार. तेव्हा तुम्हाला निसर्गाची अनेक रूपं, अनेक रहस्य, अनेक मिस्ट्री ज्या निसर्गामध्ये दडलेल्या आहेत त्या तुम्हाला उलगडता येतील, समजून घेता येतील. आणि त्याच्याविषयीचं ज्ञानाचं तुम्हाला घेता येईल आणि इतरांनाही वाटता येईल. म्हणून मी म्हणतो, घेतला आनंद, वाटला आनंद, या प्रता आनंद अनेक कोटी. आणि सर, जसं तुम्ही असं म्हटलं की बायोडायव्हर्सिटी म्हणजे नक्की काय. बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपल्या परिसरातील, आदिवासातील वेगवेगळे जीव, त्या वनस्पती असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, सूक्ष्मजीव असतील किंवा विषाणू, जीवाणू, अनेक जीवांचे प्रकार आहेत. त्याच्यामधली वैविध्यता, त्याच्यामधली डायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये मग जनुकीय लेवलची असेल, जातीय लेवलची असेल किंवा परिस्थितीकीय पातळीवरची विविधता असेल, या सर्वांना एकत्रित जैविकता म्हणजे बायोडायव्हर्सिटी असं संबोधलं जातं. अच्छा, खरं म्हणजे निसर्गामधली प्रत्येक जी प्रजाती आहे, आणि इवन जे प्रजाती नसलं तरी जे सगळ्या ज्या वस्तू आहेत, पाणी आहे, पहाडं आहेत, माती आहे, या सर्वांचा म्हणजे परस्परांशी संबंध असतो. परस्परांच्या जीवनावरती ते अफेक्ट करत असतात. आणि त्या एकूण हे जी एक जे जाळं आहे एकमेकावरती डिपेंडन्सीचं, ह्या प्रत्येक प्रजातीचं, त्या कॉम्प्लेक्स जाळ्यामध्ये समजा आपण, आणि ह्याची त्या कॉम्प्लेक्स जाळ्याचं तर महत्त्व जे आहे ते प्रत्येकाला आहे. आणि मला वाटतं आपल्या परंपरेनं, म्हणजे भारतीय परंपरेमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये या संदर्भामध्ये फार जवळीकता ही आपण ठेवलेली आहे. म्हणजे जसं आपलं तुकाराम महाराज अभंग आहे, वक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. तर म्हणजे अशा प्रकारचे, आणि आपल्याकडचे जे जुने संत महात्मे वगैरे होते ते सगळे जंगलामध्ये जाऊनच सगळं आपलं विचार करायचे, त्यांना ती शांतता मिळायची. आणि आपल्या हिंदू शास्त्रामध्ये जे एक 4 आश्रम सांगितलेले आहेत, त्यामध्ये वानप्रस्थ आश्रमाचा जो सांगितलं, ज्यामध्ये आपण म्हणजे वनामध्ये जाऊन आपलं जीवन कंटायचं आणि त्या निसर्गाशी एकरूप राहून चालायचं.
तर अशा प्रकारे ही जी बायोडायव्हर्सिटी जी आहे आपल्या एकदम आजूबाजूला सुद्धा आहे, सगळीकडे आहे. तर ह्याला तर हे जे आपलं एक परंपरा अशी होती की निसर्गाच्या बरोबर त्याच्या स्पेसमध्ये सगळ्यांना जागा देऊन चालायचं, अशी जी आपली परंपरा होती, त्याला छेद कुठे गेला, तिथं प्रॉब्लेम कुठे यायला लागला? हे खरं आहे सर, आपण म्हणतो ते फार महत्वाचं आहे. जैविकता ही आपल्या सभोवताली सगळीकडे आहे. बरोबर. आणि ते आपण म्हटल्याप्रमाणे की आपल्या दैदिप्यमान परंपरा जी आहे, एक वारसा, आपला उत्तम वारसा मिळालेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये असेल, परंपरेत असेल, आणि कुठलाही धर्म असेल, हिंदू धर्म असेल किंवा इतर धर्म असतील, त्या प्रत्येक धर्मामध्ये वृक्षाला निसर्गाचं प्राण्यांना. महत्व हे अधोरेखित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की निसर्गाबरोबर तुम्ही समरूप होऊन जर राहिलात तर निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. आणि इथेच थोडी गोष्टी झाली सर, की माणसाचा जे जो ग्रीडीनेस आहे, त्याचा आवरटपणा आहे, तो जेव्हा निसर्गाच्या विरुद्धात वागायला लागला, निसर्गाचे तो लचके तोडायला लागला, निसर्ग खऱ्या अर्थानं नाचवायला लागला, तेव्हा म्हटलं निसर्गाला मग एखादं थोडं रागीट रूप हे दाखवावं लागतं. आणि आज आपण बघतोय की कोरोनासारखी महामारीची परिस्थिती आहे. अनेक हवामान बदल होताना दिसत आहे. आणि जो ग्रीडीनेस मनुष्य प्राण्याचा आहे, तोच त्याला कारणीभूत आहे. ज्या पद्धतीचं शहरीकरण, ज्या पद्धतीचा यंत्रमाग, प्रभुत्ववाद हा बोकाळला, फोफावला, आणि याचे सर्व दुष्परिणाम हे मग त्याचं बुमरँग हे मानायला सहन करावं लागतं. त्यामुळं मला असं म्हणायचं की जोपर्यंत तुम्ही निसर्गाला हे त्या तुम्ही जीवन साखळीचा किंवा अन्न साखळीचा जो उल्लेख आपण केला, की एकमेकाला इंटरकनेक्टेड जोपर्यंत होतं तोपर्यंत सर्व अलौकिक होतं. परंतु जेव्हा मानव हा सर्वतोपरी आहे असं तो स्वतःला समजायला लागला, आणि त्याचा अहंकार जेव्हा वाढला, त्याचा इगो जेव्हा वाढला, आणि तो मी सर्वोच्च आहे, मी सर्वतोपरी आहे, आणि मी जे करेल तेच खरं. असा जेव्हा भाव त्याच्या मनात निर्माण झाला, आणि इगोमुळे आज आपण जे भोगतोय ते केवळ ते इगोमुळे. त्यामुळे हा अहंकार जोपर्यंत माणूस हा सोडून देत नाही, तोपर्यंत निसर्गाची ही विविध रूपं किंवा त्याचा रोधरूप हे आपल्याला सहन करावं लागेल. त्यामुळं याच्यातनं आपण नक्कीच बोध घेऊयात. कोरोनाची महामारी असेल किंवा इतर हवामान बदलांमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत, याच्यातनं लवकरात लवकर बोध घेऊ. पर्यावरण संवर्धन, जतन आणि अन्न साखळीचा एक महत्त्वाचा घटक हा माणूस देखील आहे. जोपर्यंत माणूस वागत नाही तोपर्यंत याचे चटके आपल्याला भोगावं लागतात. म्हणजे पृथ्वी म्हणजे काय आपल्या मालकी हक्काची जागा नाहीये, हे आधी आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. आणि फार चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं डॉक्टर पुणेकर, की मला आठवतं की मागच्या वर्षी ज्यावेळेस कडक लॉकडाऊन होतं 1-2 महिन्याचं, त्यावेळेस बरेच असे रिपोर्ट आले की नद्या स्वच्छ झाले, हवा स्वच्छ झाली, पाणी स्वच्छ झालं, आणि ज्या रस्त्यावरती माणसं फिरत होती त्या रस्त्यावरती पक्षी फिरायला लागले, जनावरं फिरायला लागले. म्हणजे एक फार चांगलं त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला कळलं की म्हणजे जेव्हा ह्युमन ऍक्टिव्हिटी 2 महिन्यासाठी पूर्ण बंद पडली पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये, तेव्हा निसर्गाने आपलं चांगलं रूप दाखवायला सुरुवात केली. तर जेव्हा आपण डेव्हलप, त्या बाबतीत मला एक छोटीशी दुरोळी किंवा चारोळी मला ऐकवायला आवडेल, की करोना, आता आपण सगळे करोनाला टीका करतो, करोना बाबतीत तो एक जैविक घटक आहे, बरोबर. महामारी आहे हे नक्कीच म्हणजे त्याचा विचार करायला लागणार आहे, ते गंभीर देखील आहे. परंतु करोनाने काय केलं मानवाला? करोनाने मानवाला मंदी दिली. आता मंदी ही सगळीकडे आहे. करोनाने मानवाला मंदी दिली, परंतु मानव इतर निसर्गाला जगण्याची पुन्हा संधी दिली, असं संधी दिली. वा रे वा वा, फार चांगलं आहे. म्हणजे आपल्याला स्वतः पुन्हा थोडं आपल्या चष्म्यावरती जी सगळी जे काळोखी धूळ आलेली आहे ते साफ करून पुन्हा, जसं बर्डेकरांच्या एका कवितेमध्ये आहे की आम्हास आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा,
असा काहीसा तो प्रकार आहे असं मला वाटतं. बरोबर. तर इनफॅक्ट हे जे आपण जे आता चर्चा करत होतो की बायोडायव्हर्सिटी म्हणजे, आणि जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो, विकासाची कामं हातामध्ये घेतो, आणि त्या विकास करण्यासाठी जे आपल्या आजूबाजूला जे सगळं रॉ मटेरियल पडलेलं आहे हा. ते आपण काढून त्यातून काहीतरी बांधण्याचा प्रयत्न करतो. जसं आपल्याला बरोबर. समजा रस्ते बांधायचे, त्यासाठी माती लागते, दगडं लागतात, कॉन्क्रीट लागतं, आयर्न लागतं. तर ते सोर्स करायसाठी आपण मग ती वनस्पती, जे प्राणी आहेत त्यांना आपण स्थलांतरित करून टाकतो. माणसाला पण करतोच, परंतु यांना पण करतो. आणि बरोबर. त्यामुळे एक जे ह्युमन ॲनिमल कन्फ्लिक्ट असे जे निर्माण होतात, ह्युमन ॲनिमल कन्फ्लिक्ट म्हणा, ह्युमन बायोडायव्हर्सिटी कन्फ्लिक्ट म्हणा, हे जे कन्फ्लिक्ट्स आहेत, ते बरोबर. कन्फ्लिक्ट्स कसे आपण अवॉइड करता येतील, त्याला आपण शाश्वत डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट कसं करता येईल, त्यावरती आपण समजा थोडा विचार आपण करू शकतो. आणि त्यासाठी मग इनफॅक्ट आपण जे करतो ते आपण फ्लोमध्ये असताना आपण केलं, म्हणजे निसर्गाचे नियम पाळून केलं, आणि निसर्गामधून आपण जे काढतो त्याला रिकूप करण्याची ताकद निसर्गामध्ये आहे. बरोबर. पण ती रिकूप करायची संधी आपण निसर्गाला दिली पाहिजे. बरोबर. खरंच. त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त समजा आपण फार काढत बसलो तर मग हा. हा सगळा प्रॉब्लेम होतो. मला आठवतंय एक 4-5 वर्षापूर्वी एक इंग्लिश चित्रपट आला होता, कंटॅजिन म्हणून. जे आपलं कोविड आणि कोरोना व्हायरसवरतीच्या संदर्भामध्येच हा चित्रपट होता. त्यामध्ये अशीच महामारी, ह्या मला वाटतं 2016 सालीचा चित्रपट आहे, कंटॅजिन म्हणून. आपण कदाचित बघितलं असेल. त्यामध्ये असं दाखवलेलं की ह्युमन ॲनिमल कन्फ्लिक्ट झाला, विकासाची कामं झाली, मोठमोठे शहरं निर्माण झाले, आणि त्यातून जंगलं साफ होत गेली, आणि जे वटवाघूळ असतं, बॅग जो असतो, बरोबर. ते जे जंगलात राहत होते ते शहरात यायला लागले. बरोबर. आणि मग त्यांच्यातला जो व्हायरस आहे तो मग डुकरांमध्ये गेला, आणि मग ते डुकरं खाण्यामध्ये जे आहेत, जे Meat market. पिगरीज आहेत, त्यातून मग माणसामध्ये आले. आणि इनफॅक्ट कोरोना व्हायरस हा असाच आलेला आपल्याकडे. हा प्राण्यांमधला व्हायरस म्युटेट होऊन हा मनुष्यामध्ये आलेला आहे. हे जे सगळे व्हायरसेस येत आहेत, तर हा एक फार मोठा परिणाम आपल्याला मागच्या 100 वर्षामध्ये आपल्याला दिसतोय. खरं सर. त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे डॉक्टर पुणेकर? तर आपण जो उल्लेख केला की शहरीकरण वाढलं, विकास वाढला, आणि कुठेतरी शाश्वत जीवनशैलीपासून जी आपली पूर्वापार परंपरा होती, त्या परंपरेपासून आपण कुठेतरी फारकत घेतली, तो ट्रॅक आपण सोडला. आता जर आपल्याला परत ती घडी नीट बसवायची असेल तर आपल्या ज्या दैदिप्यमान परंपरा आहेत आपल्या संस्कृतीमधल्या, परंपरेमधल्या, त्या परंपरेचा अवलंबन आपल्या संत महात्म्यांनी त्यांच्या अनेक अभंगांमध्ये, जसं मगाशी तुम्ही संत तुकारामांचं वर्णन केलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनश्री. खरंच आहे की अनेक संतांनी आपल्याला ती फिलॉसॉफी दिलेली आहे, ती विचारसरणी दिलेली आहे. असा कुठेतरी विसर आपल्या मानवाला पडलेला आहे. आणि हे जे फिलॉसॉफर होते, फिलॉसॉफरची फिलॉसॉफी आत्मसात करणं, आपला दैदिप्यमान इतिहास आहे, परंपरा आहे, याच्या मार्गावर चालणं, हे कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा शोधून त्या मार्गावर मार्गस्थ होण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आपण म्हटलात की ओव्हर एक्सप्लॉयटेशन रिसोर्सेसचं मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय विकास कामांमध्ये. तर या बाबतीत मला एक महत्त्व सांगायची की ज्युडिशियल युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज रियल ब्रह्मचर्य. म्हणजे ब्रह्मचर्याची खरी व्याख्या असेल तर ती अशी आहे की नैसर्गिक साधन संपत्तीचा न्यायिक पद्धतीनं केलेला वापर म्हणजे खरं ब्रह्मचर्य. म्हणजे हा जर मार्ग जर आपण अवलंबा, ती नैसर्गिक साधन संपत्ती कुठली असो, मग ती माती असेल, पाणी असेल, एखादी ठराविक गोष्ट असेल, त्याचा अपरिमित असं एक्सप्लॉयटेशन करणं हे चुकीचं आहे. आणि मानवाने मुलं तिथं तो ओव्हर एक्सप्लॉयटेशन करू लागला, निसर्गाचे लचके करू लागला, आणि त्याचा परिणाम आज आपण सर्वजण बघतो. आपल्याकडे केला की निसर्गाची हानी, अपरिमित हानी आपण केली, आणि निसर्गामधल्या मग वटवाघळासारख्या काही जाती असतील त्या मानव वस्तीकडे वळाल्या, किंवा त्या इतर वरासारख्या प्राण्यांमध्ये त्या आल्या, आणि
हे जे संक्रमण आहे विषाणूंचं, जीवाणूंचं, हे मोठ्या प्रमाणात इतर प्राण्यांच्या माध्यमातून मानवाकडे आलं. त्याला झून विषाणू आता आपण म्हणतो, आणि त्या माध्यमातून निसर्गाशी चुकीच्या पद्धतीत केलेली हाताळणी, निसर्गामध्ये चुकीच्या पद्धतीत केलेला हस्तक्षेप हा या गोष्टीमागे कारणीभूत आहे, असं मला इथे मुद्दा नमूद करायचं वाटतं. आपल्याकडे म्हण आहेच ना, अति तिथे माती. मला वाटतं हे असंच काय झालेलं आहे. परंतु आज आज आम्हाला जे आहे महाराष्ट्रामधली जी जैवविविधता आहे, किंबहुना आपल्या जवळ जे सह्याद्रीचं फार मोठं एक मला वाटतं नोटिफाईड बायोस्फिअर आहे ते, आणि त्याबद्दल जरा आम्हाला आपलं डिटेलमध्ये आपण सांगू शकाल तर फार आनंद होतो. निश्चित सर, मला आनंद आहे की आता आपण जो आपला सह्याद्री आहे, सह्याद्री पर्वतरांग हा जगामधला एक अत्यंत संवेदनशील असा अधिवास आहे. आणि आपण नशिबान आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 650 ते 700 मीटर लांबी सह्याद्री पर्वत रांग आहे. हा सह्याद्री पर्वत अनेक दुर्मिळ वनस्पती असतील, प्राणी असतील यांचा अधिवास आहे. केवळ त्याच्याविषयी मी बोलणारच आहे आपल्या सदीप व्याख्यानामध्ये. तर आपण आता एक सदीप व्याख्यानाच्या माध्यमातून सह्याद्रीची भ्रमंती करणार आहोत. सह्याद्रीमध्ये किंवा महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये काय पद्धतीचं जैवविविधता आहे, काय पद्धतीचं पर्यावरण आहे, काय पद्धतीचा अधिवास आहे, आणि त्याबाबतचं लोकजीवन कसं आहे, लोकांना त्या जैविकतेचे काय फायदे आहेत, किंवा ती आपण कशी जतन केली पाहिजे, संवर्धित केली पाहिजे, याच्याविषयीचा एक किंवा काय म्हणतो प्रकाश चित्रांच्या माध्यमातून एक प्रवास करण्याचा एक सुयत्न आज आपण प्रेझेंटेशन मध्ये करणार आहोत. तर मला असं वाटतं की आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करायची. डॉक्टर पुणेकर, आपण ते सुरू करण्यापूर्वी मला एक सांगायचं आहे. सह्याद्री जसं म्हणाल ते महत्व फक्त महाराष्ट्राला नाही, जगाला पण आहे. आणि हे नुसतं आपल्या बायोडायव्हर्सिटीसाठी म्हणून नाही, पण भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा सह्याद्रीचं एवढं महत्व आहे. कारण ह्या सह्याद्रीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्यातून म्हणजे नॅशनॅलिटीचे, राष्ट्रवादाचे जे धडे आपल्याला घालून दिले, आणि त्यातून आज भारत जो एक राष्ट्र म्हणून उभा आहे, स्वतंत्र राष्ट्रवादी आपलं सार्वभौम राष्ट्र म्हणून उभा आहे, त्याचा आपल्याला एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी माणूस म्हणून आपल्याला जसं एक अभिमान आहे, तो हे सह्याद्री म्हणून झालेला आहे. आणि ह्या सह्याद्रीचं एक जे जतन करणं ही खऱ्या अर्थानं म्हणजे महाराजांच्या ज्या एक जी संकल्पना होती स्वराज्याची, ते आहे लोकांचं कल्याण झालंच पाहिजे, लोकांचा विकास झालाच पाहिजे, गरिबी दूर झालीच पाहिजे, आरोग्य मिळालंच पाहिजे. आणि ही गरिबी दूर होणार, आरोग्य मिळणार हे निसर्गातूनच मिळणार आहे. खरं सर, आपली अवस्था जी आहे, पण ज्या फांदीवर बसलोय तीच फांदी समजा आपण कापत गेलो तर आपल्याला पुढे जाऊन आपल्या मुलांकडून इनफॅक्ट आपला जो एक अप्रोच आहे की पुढच्या पिढीचे आपण ट्रस्टीज आहोत, त्यांच्यासाठी तो जो आपण ठेवा, निसर्गाचा ठेवा आपण त्यांना दिला पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनात सुद्धा आपण या सह्याद्रीकडे बघितलं पाहिजे. आणि ह्या माध्यमातून एकूण आपली जी एक संवेदनशीलता आहे, आपली संवेदनशीलता अबाउट एन्व्हायरमेंट, ती पण आपल्याला वाढवता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून मला म्हणजे आपल्या सर्व प्रेक्षकांना एक विनंती करायची की आपण हे जे प्रेझेंटेशन आता डॉक्टर पुणेकर आपल्याला दाखवणार आहे त्याचा आनंद घ्या. परंतु आनंद घेताना ह्या आस्पेक्टनं बघा की ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, आणि त्याचं जतन करण्यासाठी आपण काय करू शकतो आपल्या लेवलवरती. त्या अनुषंगाने आपल्याला डॉक्टर पुणेकरीने आपल्याला काही सल्ले देतीलच, आणि आपण त्याचा एक अभ्यास करू आपण नंतर. तर डॉक्टर पुणेकर, आपण ते प्रेझेंटेशन. हो, मी प्रेझेंटेशन सुरू करतो सर. आणि आपण आता उल्लेख केला की सह्याद्रीचं जैविकतेच्या व्यतिरिक्त जे महत्व आहे आपल्या राष्ट्र निर्मिती करता, राष्ट्र उभारणी करता, खरंच आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला. मी त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर, आता माझ्या मागे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा फोटो आपल्याला दिसतोय. खरंच आहे, शिवराय नसते ज्या पद्धतीचं राष्ट्र आपलं उभं आहे, पण मला जर सह्याद्रीच नसता तर छत्रपती शिवराय देखील उभे राहिले नसते. द मिलिटरी हिस्ट्री मराठा इट जस्ट डिपेंड ऑन द नॅशनल हिस्ट्री ऑफ सह्याद्री.
कारण का गनिमी कावा शिवरायांनी जो विचार दिला जगाला, तो गनिमी कावा केवळ इथल्या पर्यावरण, जैविकता आणि गटमुळेच शक्य झाला. आणि त्यामुळे त्यावेळेची परकीय आक्रमण जी होती, मोगलशाही असेल, निजामशाही असेल, याला हद्दपार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे सह्याद्रीने केलंय आणि 18 जातीने केलेलं आहे. त्यामुळं विशेष शिवरायांचं कौतुक आणि सह्याद्रीचं कौतुक की अशा दुर्गम भाग आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळून आहे. धन्यवाद सर. बरोबर. आपण आता प्रेझेंटेशनला सुरुवात करू. तर आपण बघूया की आजच्या आपला जो सदैव व्याख्यान आहे हे सह्याद्रीतील जैविकता या विषयावर आहे. कुठल्याही शुभकामाची सुरुवात ही आपण ज्ञानदेवतेला वंदन करून करतो. त्यामुळं आपल्या खऱ्या अर्थानं वारसा असलेली ही गणेशाची मूर्ती हा पुण्यामधला त्रिशंडू गणपती आहे. अत्यंत दुर्मिळ अशी ही मूर्ती. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर अशा गणेशाला आपण वंदन करूयात आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर बायोडायव्हर्सिटी इज नथिंग बट द व्हरायटी अँड व्हेरिएबिलिटी अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड द इकॉलॉजिकल कॉम्प्लेक्स इन विच दे ऑकर. जवळजवळ आपल्याकडे जी पर्जन्यवनं आहेत जगभरात, याच्यामध्ये जगातली 50% जैविकता ही केवळ आपल्या इथल्या सदाहरित किंवा निम्न सदाहरित वनांमध्ये आढळून येते. आणि ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे सह्याद्रीमधलं जे जंगल आहे ते देखील एक प्रकारचं पर्जन्यवन आहे. आणि जगातली जी डायव्हर्सिटी आहे ती जवळजवळ 50% डायव्हर्सिटी आपल्याला या पर्जन्यवनामध्ये आढळून येते. आणि आपल्या जवळजवळ 60% भूभाग हा पर्जन्यवनांनी जगामधला व्यापलेला आहे. म्हणजे आपण बघू शकता फक्त 60% भूभागामध्ये जर 50% जैविकता ही अवलंबून आहे किंवा त्याच्यामध्ये आहे, त्यामुळं या अधिवासाचं, या पर्जन्यवनांचं महत्व किती असेल. हे जगभरातले मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज आहेत. तुम्ही बघू शकता की ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चायना, कोलंबिया, इक्वेडॉर, इंडिया अशा जवळजवळ 17 व्हेनेझुएलापर्यंत असे जैविकतेने समृद्ध अशी अनेक राष्ट्र आहेत. त्याच्यामध्ये भारत हा देखील एक महत्वाचं राष्ट्र आहे आणि याच्यामध्ये अत्यंत वैविध्यपूर्ण आणि वैचित्र्यपूर्ण अशी जैविकता आपल्याला बघायला मिळते. आपण बघू शकता की जगामध्ये ब्राझील हे पहिल्या क्रमांकावर आहे सपुष्प वनस्पतींमध्ये किंवा सस्तन प्राण्यांमध्ये. कोलंबिया जगामध्ये पक्ष्यांच्या जातींमध्ये किंवा उभयचर प्राण्यांच्या जातीमध्ये पहिला नंबर आहे. ऑस्ट्रेलिया जगातले सरीसृप जे प्राणी आहेत याच्यामध्ये त्याचा पहिला नंबर लागतो. आणि इंडियाचा जर तुम्ही विचार केला तर सरीसृपामध्ये त्याचा 6वा नंबर लागतो आणि पक्ष्यांच्या डायव्हर्सिटीमध्ये, जैविकतेमध्ये 7वा नंबर आहे. उभयचर किंवा सस्तन प्राण्यांच्या बाबतीत त्याचा 8वा नंबर लागतो आणि सपुष्प वनस्पती म्हणजे आपल्या ज्या वनस्पती आहेत याच्यामध्ये 12वा नंबर लागतो. आणि तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 80% जगामधले अत्यंत दुर्मिळ जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, हे या 17 ज्या मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये आढळून येतात. तर हा जो नकाशा तुम्हाला बघायला मिळतोय, या नकाशामध्ये आपल्याला जगामधले बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स जे मेटरमियर या शास्त्रज्ञांना सर्वप्रथम जगासमोर मांडलं, तर त्याचे हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आपल्याला साधारणतः 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जगभरात आहेत. आणि भारतामध्ये त्याच्यातले 3 प्रमुख बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स बघायला मिळतात. आपण बघू शकता की राष्ट्रीय पातळीवर जी डायव्हर्सिटी आहे, इंडिया इज रिच इन बायोडायव्हर्सिटी, अबाउट 6.7% ऑफ ग्लोबल स्पीसीज फाउंड इन इंडिया. आणि असं अत्यंत वैविध्यपूर्ण असा आपला एकंदरीत देश. आता हा भारताचा नकाशा आणि तुम्ही बघू शकता इथे जे हिरवे रंग दिसत आहेत, वर उजव्या बाजूला जो दिसतोय तो आहे हिमालयाचा भाग, नॉर्थ ईस्ट जे स्टेट्स आहेत तो आपल्याला बघायला मिळतोय. आणि इकडे अरेबियन सीला जी एक हिरवी पट्टी आपल्याला बघायला मिळते उभी, ती आहे पश्चिम घाट किंवा सह्याद्रीची पर्वतरांग. ही साधारणतः 1600 किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग आहे. आणि रिव्हर तापी जी गुजरातमध्ये आहे तिथपासनं ते कन्याकुमारी पर्यंत जी पर्वतरांग अरेबियन समुद्राला समांतर अशी ती जाते, त्याला सह्याद्रीची पर्वतरांग म्हणतात. आणि त्याचे ढोबळमानाने आपण 3 भाग करू शकतो. आपण इथं बघू शकतो सह्याद्री,
त्यानंतर मध्ये सेंट्रल इंडियामध्ये जो असतो तो सातपुडा, आणि हे जे लाल ठिपके दिसत आहेत ते जैविकतेने समृद्ध असलेल्या भारतामधले भाग आहेत. आणि इथे बघू शकता या आयतामध्ये मुंबईपासनं कारवारपर्यंत, म्हणजे त्याच्यावर तापीपासनं ते कारवार म्हणजे काळी नदीपर्यंत उत्तर पश्चिम घाट, ज्याला नॉर्दर्न वेस्टर्न घाट असं म्हटलं जातं, तो आहे. पश्चिम घाटाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात: उत्तर पश्चिम घाट, त्यानंतर मध्य पश्चिम घाट आणि दक्षिण पश्चिम घाट. तर आपण आज प्रामुख्यानं उत्तर पश्चिम घाट म्हणजे नॉर्दर्न वेस्टर्न घाट याच्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. अर्थात काही सदर्न किंवा सेंट्रल वेस्टर्न घाट विषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. माझा आवाज येतोय व्यवस्थित? व्यवस्थित आवाज आहे आणि प्रेझेंटेशन पण व्यवस्थित दिसतंय. ओके, धन्यवाद धन्यवाद सर. तर पश्चिम घाट साधारणतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरला अशा मिलीमीटर पर इयर हा रेनफॉल ऑन अन ॲव्हरेज आपल्याला बघायला मिळतो. आणि चेरापुंजी ऑफ वेस्टर्न घाट म्हणून आगुंबे नावाचं जे कर्नाटकामधलं एक महत्वाचं गिरीस्थानी असलेलं एक गाव किंवा शहर जे घाटमाथ्यावर आहे, तिथे साधारणतः 7,500 मिलीमीटर प्रत्येक वर्षी हा पाऊस पडतो. म्हणजे आपण विचार करू शकता की केवढा मोठा पाऊस हा आपल्या सह्याद्रीमध्ये पडतो. आणि पश्चिम घाटाला रेन मेकर असं म्हटलेलं आहे, म्हणजे पर्जन्य निर्माण करणारी व्यवस्था जर असेल तर ती पश्चिम घाट आहे. कारण का जवळजवळ 106 ते 110 वेगवेगळ्या नद्या या एकट्या पश्चिम घाटामध्ये उगम पावतात. आणि जी आपली भारत हा जो कृषीप्रधान किंवा शेतीप्रधान देश आहे, या भारताला खऱ्या अर्थानं पाणी पुरवण्याचं काम म्हणजे डेक्कन प्लॅटूला असेल किंवा पेनिन्सुलर इंडियाला असेल, हे पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या नद्या खऱ्या अर्थानं ते करतात असं मला मुद्दाम म्हणतो. त्यामुळं जर आपल्याला शेती व्यवस्था, शेतकरी आणि एकंदरीत गिरिजन, आदिवासी आणि भारताचा बहुल राज्यांमधलं जनमान जर खऱ्या अर्थानं टिकवायचं असेल तर आपल्याला पश्चिम घाट टिकवण्याशिवाय गत्यंतर नाही. तिथली जंगलं असतील, तिथली प्राणी असतील, तिथले पक्षी असतील, तिथली माती असेल, तिथला अधिवास असेल, हा आपल्याला टिकवण्याची नितांत गरज आहे. आणि यासाठी पश्चिम घाट हा भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसानं तो वाचवण्याची नितांत गरज आहे. आता बायोडायव्हर्सिटी ऍट द ग्लोबल लेवल बघा, तुम्ही साधारणतः बघताय की सूक्ष्मजीव हे 24% आहेत, वनस्पती या 20% आहेत, व्हर्टेब्रेट म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहेत असे 3% आहेत, आणि कीटक इन्सेक्ट 53% आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की केवढं मोठं ही कीटकांमधली जैविकता देखील आहे. आणि नुकताच म्हणजे आज आपण जैविकता या विषयासंदर्भात बोलतो आहोत, आणि नुकतंच 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैविकता दिवस देखील साजरा झाला. आता आठवड्यानंतर साधारणतः दीड आठवड्यानंतर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन देखील साजरा होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की संयुक्त राष्ट्र दरवर्षी कुठली तरी थीम घेऊन पुढे येत असतं. तर या वर्षीची जी दशकाची थीम युनायटेड नेशननी जी डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजे रिस्टोरिंग द इकॉलॉजी ऑफ द वर्ल्ड किंवा हॅबिटॅट, म्हणजे आदिवासांचं पुनरुज्जीवन हे या वर्षीची थीम आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय जैविकता दिवस नुकताच साजरा झाला, आणि हे जे दशक आहे हे रिस्टोरिंग द इकॉलॉजी म्हणजे परिस्थिती किंवा पर्यावरणाचं पुनरुज्जीवन हे करणं, हे या वर्षीची या दशकाची थीम आहे. आणि त्या पद्धतीत आपण त्यासाठी नक्की काय पुनरुज्जीवित करायचं, याच्यासाठी आपल्याला आपल्या परिसरामधली, आपल्या आजूबाजूची जैविकता काय पद्धतीची आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही वाचाल तर वाचवू शकाल, जर तुम्हाला जैविकता काय पद्धतीची आहे हीच माहित नाहीये तर तुम्ही काय वाचवणार. त्यासाठी हा एक सुयत्न आहे, प्रयत्न आहे की आपल्या परिसरामधली जैविकता नक्की काय पद्धतीची आहे. तर आता आपण थेट सह्याद्री, कोकण, दख्खन पठार याच्याविषयीचं सचित्र किंवा प्रकाशचित्राच्या माध्यमातून एक प्रवास आपण करणार आहोत. मला जे माझ्या भटकंतीमध्ये विविध अनुभव आले, माझ्या भटकंतीमध्ये मी जी प्रकाशचित्र म्हणजे फोटोग्राफ्स घेऊ शकलो, त्याच्या माध्यमातून तुमच्या समोर मी आज सह्याद्रीमधली जैविकता, तिथले अधिवास मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आपण बघू शकता की आपल्या इथं जसं आता सरांनी नुकतंच नमूद केलं की एक दुर्ग परंपरा आपल्या महाराष्ट्राला दैदिप्यमान अशी
लाभलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जर खऱ्या अर्थाने निसर्ग टिकवायचा असेल, तर आपल्याला निसर्गभान किंवा दुर्गभान असणं फार गरजेचं आहे. म्हणजे पर्यावरणाचं भान, पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता, पर्यावरणाबाबतची सजगता किंवा पर्यावरणाबाबतची साक्षरता म्हणजे एन्व्हायरमेंटल लिटरसी, अवेअरनेस हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या परिसरामध्ये काय अधिवास आहेत हे जाणणं गरजेचं आहे. आपण बघू शकता, की या ठिकाणी आपल्याला वर जलदुर्ग दिसतोय, तो एक आहे. त्याच्यानंतर खाली जो पाण्याच्या कडेला आहे आणि जंगल दिसतंय, तो वासोट्यासारखा एक वनदुर्ग आहे. आणि उजवीकडे जो एक कातळ कडा दिसतोय, तो देखील अ, एक गिरिदुर्ग आहे. तर आपण नाशिक किंवा डांग भागाकडनं आपण दक्षिणेकडे वेगळे अधिवास काय पद्धतीचे आहेत याचा आढावा आपण थोडक्यात घेऊया. इथं तुम्हाला दिसतंय साल्लर, मुल्लेर, सटाणा भागामधली ही एकंदरीत लँडस्केप डायव्हर्सिटी. आणि या ठिकाणी आपल्याला सगळा नीलोत्सव किंवा निळ्या रंगाची फुलं जी बघायला मिळतात, ही एक पद्धतीची कारवी आहे. म्हणजे तुम्हाला निलगिरी पर्वतराव सगळ्यांना माहिती आहे. आणि निलगिरी ही निलगिरियांतस कुंतियानस या कारवीच्या जातीमुळं त्याचं नाव निलगिरी पर्वतरांग पडलेलं आहे. तशाच पद्धतीच्या निळे डोंगर जेव्हा ही कारवी, टोपली कारवी किंवा माळ कारवी फुलते, तेव्हा आपल्याकडचे नाशिक भागातले किंवा दुर्ग वेगळ्या पद्धतीचे हे आपल्याला असे निळे बघायला मिळतात. मुल्लेर असेल, अंजनेरी आहे, गंभीरगड आहे, भैरवगड आहे. तर ही वेगळी बसाल्टिक रॉकी आउटक्रॉप्स हे आपल्याला आपल्या सह्याद्रीमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. आपण अ, एक आढावा आदिवासींचा घेऊयात. अलंग मलंग कुलंग सारखा दुर्ग की जे खऱ्या अर्थानं गिर्यारोहकांना आव्हान आहे असा हा दुर्ग. त्यानंतर कर्नाळा म्हणजे थोडं कोकणाकडेच आपण बघितलं तर कर्नाळा आहे, लिंगाणा आहे, कोहसगड आहे, गोरखगड आहे. तर असे रॉकी आउटक्रॉप्स किंवा असे गडकोट आपल्या सह्याद्रीत कोकणामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. कळसुबाई हरिश्चंद्रगड सारखा दुर्ग आहे किंवा कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर हे देखील आपल्याला माहिती आहे. नगर जिल्ह्यामधला हरिश्चंद्रगड असेल, रतनगड असेल, हे गिरिदुर्ग देखील फार महत्वाचे आहेत. राई बघा काय सुंदर आहे. म्हणजे ही हरिश्चंद्रगडावरची हिरवाई आहे. तिथलं सदाहरित किंवा निम्न सदाहरित वन आहे. पुढं सगळं जे दिसतंय आपल्याला ते कारवीचं वन आहे. आणि त्याच्या मागं जी वृक्षराजी दिसतीये ती सदाहरित आहे. आणि वर डोंगर उतार दिसतायत त्याच्यावर गवताच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. डोंगर उतारांवर देखील वैविध्यपूर्ण असं वनराई आपल्याला बघायला मिळते. आता हा कलावंतीन दुर्ग आहे. म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, वेगवेगळ्या महिन्यांमध्ये, पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात एकच कलावंतीन दुर्ग किंवा तो दुर्ग कडा कसा दिसू शकतो किंवा तिथलं एकंदरीत वनस्पती जीवन हे वेगळ्या पद्धतीचं आहे हे आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळेल. त्यामुळं वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जर तुम्ही निसर्गात भटकंती केली तर तुम्हाला जैविकता म्हणजे ती वनस्पतींमध्ये असेल, प्राण्यांमधली असेल ही पद्धतीची आपल्याला अनुभवायला मिळेल, बघायला मिळेल. हा फोटो आहे हा मी भीमाशंकर परिसरामधला नागपुणी जी व्हॅली आहे किंवा कडा आहे त्या परिसरामधले काढलेला आहे. पिवळी फुलं जी दिसतायत ही सगळी सोनकी आहे. आणि आपल्याकडं प्रामुख्यानं सोनकी ही महाराष्ट्रामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये विशेषतः पोस्ट मान्सून सीझनमध्ये किंवा दिवाळीच्या सीझनमध्ये बघायला मिळते. हे भीमाशंकर परिसरामधली ती विविधता आहे आणि तिथलं सदाहरित वन. दुर्गावाडी, जुन्नर परिसरामधलं एक निम्न सदाहरित वन. म्हणजे धुकं तुम्हाला त्या पर्ण सांबारामध्ये कॅनोपीमध्ये बघायला मिळतंय. हे तामिनी अभयारण्य आहे जे पुण्याच्या जवळ मुळशी तालुक्यामध्ये आहे. तर त्या ठिकाणची ही दाट अशी वनराई. लाल रंगाची जी पालवी दिसतेय ती सगळी आहे वूम नावाची वनस्पती. एक जंगली खाद्योपयोगी वनस्पती आहे वूम, डायमोकार्पस लॉंगन. त्याची पानं आपल्याला बघायला मिळत आहेत. कुंडलिका व्हॅली आहे. अत्यंत देखणी अशी ही दरी आहे जी मुळशी भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि रॉकी आउटक्रॉप आहे. एक जिओलॉजिकल वंडर आहे तसंच एक बायोलॉजिकल वंडर देखील आहे. आणि कुंडलिका नदी जी आपल्याला नंतर अरेबियन समुद्राला रायगडमधनं ती वाहत पुढे अरबी समुद्राला मिळते
त्या कुंडलिका नदीचा उगम देखील या व्हॅली परिसरामध्ये आहे. त्याच परिसरामधलं डोंगरवाडी परिसरामधलं हे एक तळ जंगलातलं. राजगड असेल, सिंहगड असेल, असे विविध गिरिदुर्ग, सिंहगड किंवा तोरणा ही तोरणा गडावरची झुंजार माची अत्यंत देखणी अशी माची, म्हणजे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील आपले निसर्ग किती महत्वाचा आहे, आपले गडकोट किती महत्वाचा आहे आणि खऱ्या अर्थानं शिवरायांची नीती किती मोठी, म्हणजे एक स्थापत्यशास्त्रज्ञ म्हणून, एक निसर्ग संरक्षक म्हणून देखील त्यांची नीती ही अनुकरणीय आहे आणि ती अभ्यासणं जोगी देखील आहे. आणि आपल्याच मावळ परिसरामधला हा गवताळ कुर्णाचा भाग, म्हणजे आज मावळामध्ये आपल्या इथं 12 मावळं आहेत आणि या 12 मावळांमध्ये अशी गवताळ कुर्ण ही असंख्य प्रमाणात आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर जैविकता टिकवायची असतील तर जंगलांबरोबर ही गवताळ कुर्ण जी आहेत ती देखील टिकवण्याची नितांत गरज आहे, असं मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करायचं आहे. कारण का ही गवतं टिकली तर त्याच्यावर अवलंबून असलेला लाईव्हस्टॉक, म्हणजे जे कॅटल आहे, प्राणीसृष्टी आहे, म्हणजे पाळीव प्राणी असतील, गाय असेल, म्हैस असेल, बकऱ्या असतील, शेळ्या असतील, मेंढरं असतील, हे टिकवण्याचं काम देखील ही गवताळ पूर्ण करणार आहे. तर जनमानस किंवा समाज जीवन जर टिकवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ही गवताची कुर्ण किंवा हा अधिवास टिकवणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण का त्या पद्धतीचं सकस आणि आरोग्यदायी दूध देखील आपल्याला येणाऱ्या काळात मिळणार आहे. हा जो भाग आहे हा पुरंदर, मागे जो दिसतोय तो वज्रगड आहे आणि पुढे जो दिसतोय तो पुरंदर आहे. आणि त्या ठिकाणचं म्हणजे पश्चिम घाटाच्या ईस्टर्न स्पर्सवर अशा पद्धतीचे गड आहेत. वज्रगड आहे किंवा सोनेरी असेल किंवा जेजुरी गड असेल, तर असे विविध गड आपल्याला ईस्टर्न स्पर्सवर बघायला मिळतात. तर ह्या गडांच्या इथलं एकंदरीत वैविध्यता किंवा तिथली जंगलं ही शुष्क पानझडी वनं आहेत किंवा खुरटी वनं आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. इथं बघू शकता की हे खुरटं पानझडी वन आहे जे आपल्याला ईस्टर्न स्पर्सवर बघायला मिळतात. आणि पुढे आपण पुणे जिल्ह्यातनं सातारा जिल्ह्यात जेव्हा जायला लागतो तेव्हा विस्तृत अशी पठारं, ज्याला सडे असं म्हणतो, हा कास्ट लॅटरॅटिक प्लॅटो आहे, हायली वल्नरेबल हॅबिटॅट आहे, अत्यंत महत्वाचा अधिवास. आणि एप्रिल मे महिन्यामध्ये अशा पद्धतीचा प्लॅटो तो दिसतो, शुष्क बोडका, परंतु हा अजिबात शुष्क किंवा बोडका नसतो. याच्यामध्ये देखील एक वैविध्यपूर्ण असं जीवसृष्टी आपल्याला बघायला मिळते. आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये तुम्ही कास्टला व्हिजिट कराल तर तेव्हा पूर्ण सडा हा वेगळ्या सपुष्प वनस्पतींनी आच्छादलेला दिसतो. तुम्हाला गुलाबी दिसतोय तो गुलाबी तेरडा आहे, पांढरी जी आहे त्याला धनगर किंवा पांढर टोपी असं म्हटलेलं आहे, आणि निळी जी फुलं आहेत त्याला गेळाची वनस्पती किंवा सीतेचे आसवे असं म्हटलं जातं. आणि एफिमेरल फ्लश व्हेजिटेशन म्हणजे काही ठराविक काळापुरतच असं जे एक वनस्पतींचे प्रकार या पठारावर, जांबा सड्यांवर किंवा लॅटरॅटिक प्लॅट्यूजवर आपल्याला बघायला मिळतात, ते कास्ट सारख्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि हा एक युनेस्को नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून देखील ही साईट डिक्लेअर झालेली आहे. आपण बघू शकता ही पठारं, ज्याला पुष्प पठारं असं म्हटलं जातं, आणि गेळाची जी वनस्पती आहे, जी कीटकभक्षी आहे, ती प्रामुख्यानं आपल्याला या सड्यांवर अनुभवायला मिळते, बघायला मिळते. किंवा हा जांबा तेरडा किंवा गुलाबी तेरडा, इम्पेशन्स लॉवाय, जो आपल्याला बघायला मिळतो. तसंच आपण कोयनेकडं, म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्वचा जो व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे, तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे ओढे देखील बघायला मिळतो. याच्यामध्ये देखील असणारी जीवसृष्टी आहे ती पण वैविध्यपूर्ण असते. त्यामुळे ओढे, नाले हे देखील संवर्धित जतन होणं गरजेचं आहे. त्यानंतर या सड्यांवर अशी आपल्याला पावसाळी डबकी आपल्याला बघायला मिळते. तर या डबक्यांच्या कडेला देखील एक वेगळ्या पद्धतीची जीवसृष्टी आपल्याला बघायला मिळते, आणि ही डबकी देखील टिकवणं ही काळाची गरज आहे. देवभात नावाचा जो भात आहे, ओरायझा रुफी पोगान, जो जंगली भाताचा प्रकार आहे, तो देखील आपल्याला या आदिवासीमध्ये बघायला मिळतो. मी मगाशी म्हटलं की वनदुर्ग, आपल्याकडे जंगली जयगड, चांदोली मधले काही गड असतील, किंवा वासोटा किंवा व्याघ्रगड, असे काही गड आहेत की ज्याला वनदुर्ग असं म्हटलेलं आहे. किंवा भीमगड सारखा सदन महाराष्ट्रामध्ये जो गड आहे, किंवा महादेवगड सारखा वनदुर्ग आपल्याला माहिती आहे. तर असे विविध गड आहेत की जे खऱ्या अर्थानं जैविकतेच्या दृष्टिकोनातनं फार महत्वाचे आहेत, संवेदनशील आहेत. त्यातला हा किल्ले वासोटा किंवा दुर्ग वासोटा
जो सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि सभोवताली सगळा कोयनेचा जलाशय आहे, ज्याला शिवसागर असं म्हटलं जातं. पुढं आपण बोरबेट किंवा दाजीपूर, राधानगरी हा सदाहरित वनांचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. आणि जगामधलं सगळ्यात बिगेस्ट कॅटल ज्याला गवा किंवा इंडियन गौर असं म्हटलं जातं, बॉस गौरस, ते आपल्याला याच भागामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतं. आणि याच भागामध्ये आपल्याला दाजीपूर असेल किंवा कोयना अभयारण्य असेल, या भागामध्ये आपल्याला किंग कोब्रा म्हणजे नागिनी किंवा नागसर्प, ज्याला किंग कोब्रा असं म्हटलं जातं, तो देखील आपल्याला नॉर्दर्न मोस्ट लिमिट त्याचं या भागामध्ये आपल्याला आढळून येतं. हा आंबोली भागामधलं एक आदिवास ज्याला महादेवगड असं म्हटलं जातं, तो देखील या भागामध्ये आढळणारा अत्यंत सुंदर असं जंगल, त्याच भागामध्ये असलेला अनमोड गोवा या भागामध्ये असलेला हा ओढा आणि त्याच्यामध्ये असलेले दुर्मिळ नेचर ऑस्मुंडा रेगॅलिस. पुढं जसजसं आपण दक्षिणेकडे जायला लागतो तसतसं वनांचे प्रकार हे सदाहरित किंवा निम्न सदाहरित होत जातात आणि लॉफ्टी ट्री, वृक्ष पुरुषोत्तम हे आपल्याला बघायला मिळतात. हा जो विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतंय, हे मी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं प्रकाश चित्र आहे. गणेशगुडी म्हणजे दांडेली जवळ किंवा अंशी अभयारण्यात किंवा ज्याला काळी टायगर प्रोजेक्ट किंवा काळी व्याघ्र प्रकल्प जे म्हणतात, तर त्या जंगलामधला हा ड्रोनच्या साह्यानं मी काढलेला फोटो. मी ड्रोनाचार्य असं म्हणतो, कारण का एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह अभ्यासाचा किंवा निसर्गाकडे बघण्याचा या ड्रोनाचार्यांनी मला दिला आणि त्या माध्यमातनं हे ड्रोनचं छायाचित्र आपण टिपलेलं आहे. मला खरं तर आपण पोस्ट विभागाचे सर्व कर्मचारी आहात, अधिकारी आहात. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे अनेक स्पेशल कव्हर निघतात, अनेक स्टॅम्प निघतात. तर भारतामधले जे संवेदनशील आदिवास आहेत, म्हणजे जसा हा आता एक सदाहरित वनांचा आणि काळी नदीचा जो भाग आपल्याला बघायला मिळतोय, जर असा आदिवास जर आपल्याला स्पेशल कव्हर म्हणा किंवा स्पेशल त्याचे स्टॅम्प्स म्हणा, हे जर कमोमोरेटिव्ह स्टॅम्प्स असतील, जर असे करता आले तर खऱ्या अर्थानं हे आदिवास संवर्धित करण्याच्या दृष्टिकोनातून देखील एक महत्वाची भूमिका पोस्ट विभागाच्या माध्यमातून आपण बजावू शकतो आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून, कॉन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून एक मोठं पाऊल खरं तर पोस्ट विभागाच्या माध्यमातून आणि अर्थात बायोस्फिअर्स असतील किंवा इतर सेवाभावी संस्था असतील, इतर शासकीय यंत्रणा असतील, याच्या माध्यमातून संयुक्तिक पद्धतीतनं आपल्याला हे अभियान पुढे नेता येईल. त्याच भागातला हा आदिवास कर्नाटक मधलं एक सुंदर सदाहरित असं वन आणि त्याच भागामध्ये उंचच उंच वाढणारे हे वृक्ष, ज्याला मी वृक्ष पुरुषोत्तम असं म्हणतो जातं, की असे लॉफ्टी ट्रीज म्हणजे त्याचं गर्द तुम्ही बघू शकता की किती असू शकतं. असे वृक्ष पुरुषोत्तम लॉफ्टी ट्रीज आजही आपल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आढळून येतात आणि खऱ्या अर्थानं आपला जैविक वारसा म्हणून हे वृक्ष अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. त्याच भागामध्ये आढळणाऱ्या या महालता, लता, ज्याला वुडी क्लाइंबर्स किंवा वुडी लायना, आपल्याकडे रामरुखी, ओंबळ, गारंबी अशा विविध महालता किंवा लता या जंगलामध्ये आढळून येतात. पुढे आपण खाली गेलो कर्नाटकला की आपल्याला याना रॉक हे एक जिओलॉजिकल वंडर आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं की कार्टून नेटवर्क मध्ये कॅसल्स दाखवतात बघा, किल्ले दाखवतात. तर तशा पद्धतीचे किल्ल्यासारखं हे एक इरोजनल एक लँडफॉर्म म्हणून याच्याकडे बघितलं जातं. अत्यंत देखणं असा हा आदिवास. पुढे शरावती नदी आहे आणि त्या ठिकाणचं हे जंगल. त्याच्यानंतर हा एक अत्यंत सुंदर आदिवास, आशिया खंडामधला एक सगळ्यात उंच असा जो वॉटरफॉल आहे, ज्याला जोग फॉल असं म्हटलं जातं. 4 वॉटरफॉल्स आपल्याला बघायला मिळत आहेत. राजा, राणी, रॉकेट, रोरर असे 4 वॉटरफॉल आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतात. त्या ठिकाणचं असलेलं इंद्रधनुष्य. पुढे मोकंबिका सारखा एक महत्वाचा आदिवास आणि त्या ठिकाणचं असलेलं हे शोला फॉरेस्ट. पुढे कर्नाटकमध्ये चिकमगलूर जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये आढळणारं हे कुद्रेमुख नॅशनल पार्क आणि त्या ठिकाणचं हे शोला फॉरेस्ट. आपण बघू शकता की पर्णसांबार बघा, म्हणजे कॅनोपी बघा, किती वेगवेगळे रंग किंवा रंगसंगती आहेत आणि अशा कॅनोपी फॉरेस्टमध्ये, क्लाउड फॉरेस्टमध्ये, पर्जन्य वनांमध्ये अत्यंत वैविध्यपूर्ण, वैचित्र्यपूर्ण अशी जीवसृष्टी आपल्याला बघायला मिळते.
तुम्ही बघू शकता की कॅनोपीचा रंग बघा, म्हणजे नजरेत साठवून शकत नाही इतके विविध रंग. पिवळा, हिरवा आहे, हिरव्याच्या विविध छटा आहेत, लाल आहे, भगवा आहे, करडा आहे आणि अनेक शेड्स म्हणजे रंगछटा ज्या इंद्रधनुष्यमध्ये आपल्याला बघायला मिळतात, तशाच पद्धतीच्या रंगछटा या आपल्याला या पर्णसांबारामध्ये किंवा कॅनोपीमध्ये बघायला मिळतात. आपण बघू शकता की पैदनमाला हे केरळमधलं एक जंगल, हे चेम्ब्रा पीक, ज्या पीकवर आपल्याला हत्ती देखील बघायला मिळू शकतात असं ते ठिकाण. आणि पश्चिम घाटामधलं सर्वोच्च शिखर महाराष्ट्रामधलं कळसुबाई आहे. त्याची उंची 1646 मीटर. आणि हे सह्याद्रीमधलं, तामिळनाडूमधलं किंवा पश्चिम घाटामधलं सर्वोच्च शिखर, ज्याला अनैमुडी पीक म्हणतात. अनय म्हणजे हत्ती आणि मुडी म्हणजे पीक, पर्वत म्हणजे हत्तीचा डोंगर असं म्हटलं जातं. 2695 मीटर समुद्र सपाटीपासून एवढ्या उंचीवर असलेलं हे पीक. आता आपण एकंदरीत सह्याद्रीमधले इतर आदिवास आपण बघूयात. त्याच्यामध्ये देवराई हा एक महत्वाचा आदिवास आहे. मी देवराई हा चित्रपट देखील बघितला किंवा पक पक पकाक नावाचा एक चित्रपट नाना पाटेकरांचा आला होता, तो देखील आपण बघितला असेल. तर त्याच्यामध्ये जी देवराई दाखवली आहे ती ही देवराई, आणि ही आहुपेची देवराई आहे. आहुपेची देवराई ही भीमाशंकर परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि हिरवा पाचू जसा आहे त्या पद्धतीतलं हे फॉरेस्ट आहे. आणि देवासाठी राखलेलं रान म्हणून हा वनांचा प्रकार हा सगळ्यांना ज्ञात आहे. इट इज अ सेक्रेड फॉरेस्ट, पवित्र वन ज्याला म्हटलं जातं. देवराई किंवा देवराहाट असं हे जंगल, म्हणजे कुठल्या तरी देव किंवा देवतेसाठी राखून ठेवलेलं हे वन. आणि आपण जर बघितलं तर या वनांमध्ये जी देवी आहे किंवा देव आहे, मग तो म्हसोबा असेल, खंडोबा असेल, जोखोबा आहे, सटवाई देवी असेल, भैरोबा असेल, शिरकाई असेल, असे किंवा वेताळबा असेल, असे देवांचे विविध किंवा देवतेचे विविध प्रकार. आणि त्याच्यासाठी हे राखलेलं रान असतं. आणि या रानामध्ये जर आपण त्या देवीला न विचारता, कौल न लावता जर आपण तोड केली, लाकूड फाटा गोळा केला, तर त्या देवाचा किंवा देवतेचा कोप होतो असा एक समज हा जनमानसामध्ये आहे. त्यामुळं आजही ही जंगलं खऱ्या अर्थाने टिकून आहेत. जर ही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा भाग वेगळ्या चर्चेचा आहे, पण ही काय जो समज आहे त्या समजेपोटी किंवा त्या श्रद्धेपोटी म्हणा किंवा ही जी जंगलं टिकून आहेत, त्यामुळं आज खऱ्या अर्थानं जलसंवर्धन, निसर्ग संवर्धन आणि हा परत एकदा परंपरेचा भाग आहे. आपल्या या ज्या परंपरा दैदिप्यमान, जसं सरांनी मगाशी वर्णन केलं, त्याच पद्धतीत या परंपरा टिकवणं आणि त्यासाठी आग्रहानं आपण काम करणं हे फार गरजेचं आहे. आपण बघू शकता ही रतनवाडी परिसरामधली देवराई, ही वरदानी नावाची एक देवराई आहे, जी तामिनी अभयारण्यामध्ये आहे. ड्रोनच्या माध्यमातून मी हा फोटो काढलाय. आपण बघू शकता की पर्णसांबार किंवा कॅनोपी किती वैविध्यपूर्ण आहे. आणि निळा नावाची नदी देखील या ठिकाणी उगम पावते. पुढे ही जनाई देवराई, माणगाव परिसरातली महाराष्ट्रातली सर्वात मोठी एक देवराई म्हणून हिची गणना नक्कीच होऊ शकते. तर त्या ठिकाणची परत भीमाशंकर परिसरामधली वनदेव किंवा आग्नेय नावाची देवराई, त्या ठिकाणी असलेल्या या शिवलिंग किंवा नंदीची मूर्ती, तातोडी साकेरी सारखी एकंदरीत देवराई. आणि आपण बघू शकता की अमेझॉन फॉरेस्ट मध्ये आलंय असं वाटतं, कदाचित असा भास होत असेल, पण अमेझॉन किंवा त्याच्या सारखीच समृद्ध किंवा त्याच्यापेक्षाही समृद्ध वन आजही सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर देवराईच्या स्वरूपात असतील किंवा इतर पॉकेट्समध्ये आजही संरक्षित वनांमध्ये किंवा देवरांमध्ये टिकून आहेत. आणि खऱ्या अर्थानं हा आपला जैविक वारसा आहे, तो टिकवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आता आपण थोडं वेगवेगळ्या पद्धतीची जीवसृष्टी, वनस्पतींमधली जैविकता, प्राण्यांमधली वैविध्यता ही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. एकच वनस्पती आहे बघा, ही कंदील पुष्प किंवा खरपुडी नावाची वनस्पती आहे. आणि एकाच जातीमध्ये केवढी वैविध्यपूर्ण अशी संरचना किंवा रंगसंगती आपल्याला बघू शकता. तसंच सापामध्ये दिसतंय, हा मलाबार पीठ वायपर आहे. एकाच सापामध्ये अधिवासानुसार त्याच्यामधले रंग कसे बदलत आहेत हे आपण बघू शकता. त्यामुळे एका जातीमध्ये, प्रजातीमध्ये असलेली विविधता म्हणजे देखील जैविकता होऊ शकते, याचं हे उदाहरण आहे. आता काही सपुष्प वनस्पती आपण बघू शकता, काही दुर्मिळ आहेत, प्रदेशनिष्ठ आहेत. तर अशा पद्धतीच्या सपुष्प वनस्पती या आपल्या
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. आता मी मगाशी उल्लेख केला की कंदील पुष्प किंवा खरपुडी, म्हणजे आपण बघू शकता की पश्चिम घाटामध्ये कंदील पुष्पाच्या किंवा सपुष्प वनस्पतींच्या या खरपुडीच्या एकाच जीनसमध्ये केवढी डायव्हर्सिटी बघा. म्हणजे एवढा निसर्ग आगाध आहे, एवढा वैचित्र्यपूर्ण आहे आणि त्याच्यात फुलामधली एकंदरीत ही फुलाची रचना बघा किती सुंदर आहे. ही अंजनेरी जी आता ब्रह्मगिरी पर्वत रांगेमध्ये किंवा त्र्यंबक या ठिकाणी जो अंजनेरी पर्वत रांग आहे त्या ठिकाणी डिस्क्राईब झालेली ही स्पीसीज, आणि आता ब्रह्मगिरीला सुरुंग लावलाय, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लचके तोड होतीये डोंगराची, आणि अशा पद्धतीच्या जर आदिवासांना जर धोके निर्माण झाले तर येणाऱ्या काळामध्ये अशा वनस्पती आपण नक्कीच गमावू. तर याच्यासाठी आपल्याला एकजूट होऊन हे सगळं रोखलं पाहिजे. की आम्ही नुकतीच एक 8-10 वर्षापूर्वी धाकोबा नावाचा जो दुर्ग आहे त्या ठिकाणी सुरबेजिया महाराष्ट्रन्सिस म्हणजे महाराष्ट्र खरपुडी किंवा महाराष्ट्र कंदील पुष्प ही वनस्पतींची नवीन प्रजात बायोस्फिअर्स, आगरकर संशोधन संस्था, भारतीय वनस्पती सर्वेक्षण अशा विविध संस्थेच्या अभ्यासकांनी एकत्र येऊन प्रकाशित केलेली ही जात, ही सिरोपेजिया रोली आपण बघू शकता. ही खोबरदोडा किंवा शेषगिरी या सह्याद्री सारख्या दुर्मिळ वनस्पती. खूप इंटरेस्टिंग आहे. हे शिवसुमन म्हणजे फ्रेरिया इंडिका जगातली अत्यंत दुर्मिळ देखणी 12वी दुर्मिळ वनस्पती, जी जगभरात फक्त महाराष्ट्रामध्ये काही 5-6 गडकोटांवरच आढळून येते. पुणे, सातारा, रायगड या जिल्ह्यांमध्येच आढळून येणारी ही वनस्पती, आणि या वनस्पतीचं नामकरण छत्रपती शिवरायांच्या नावाने आपण केलं, शिवसुमन असं. आणि सुदर्शन चक्राप्रमाणे असलेली ही वनस्पती अत्यंत दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ जात, अत्यंत धोकाग्रस्त जात, आणि त्या बाबतीचं म्हणजे मला पुन्हा एकदा इथं पोस्ट विभागाचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत की त्यांच्या सहकार्यामुळे आपण शिवप्रेमी, शंभूप्रेमी, निसर्गप्रेमी आणि पोस्ट विभाग, बायोस्फिअर संस्था यांच्या मदतीतनं आपण हे विशेष आवरण आपण प्रकाशित केलं. 19 फेब्रुवारी 2021 ला शिवजयंतीचं औचित्य होतं आणि शिवयोग नावाचं हे विशेष आवरण आपण त्या ठिकाणी प्रकाशित केलं. याच्यामध्ये छत्रपती शिवराय, शिवसुमन आणि शिवजन्मस्थान किंवा शिवाई देवी असं एकात्मिक हे आपण विशेष आवरण हे प्रकाशित केलं. त्याचंच हे चित्र सांगायला आनंद होतो की आपल्या गडकोटांवर एवढी वैविध्यता आहे, आणि अशा गडकोटांबाबत किंवा जैविधतेबाबत जर पोस्ट विभागाने त्यांचं सहकार्य हे कायम असतंच, आणि अशाच पद्धतीचं सहकार्य त्यांनी पुढे देखील केलं तर एक वेगळी सिरीज आपल्याला गडकोट आणि त्यावरची जैविकता याच्या बाबतीत आपल्याला विशेष आवरणाच्या माध्यमातून नक्कीच करता येईल. आपण बघू शकता शिवयोग हे, आणि त्याचा हा माय स्टॅम्पच्या माध्यमातून तयार केलेला आलेला एक स्टॅम्प, आणि याचं एक स्पेशल कॅन्सलेशन कॅचेट जे आपण तयार करतो. तिथं शिवमुद्रा म्हणजे जी आहे त्याप्रमाणे शिवसुमनाची ही मुद्रा आपण ती विशेष डिझाईन करून घेतली, आणि त्या माध्यमातून ती अधोरेखित देखील झाली. तशीच एक दुर्मिळ वनस्पती ज्याला घंटी मुद्रा, कॅपिटल रानडी आपण बघू शकता की ही देखील आपल्या सह्याद्रीच्या गडकोटांवर आढळून येते. अत्यंत महत्वाची, धोकाग्रस्त आणि प्रदेशनिष्ठ जात, ही विशेष करून शिळीम, लोणावळा परिसरात, मुळशी परिसरात किंवा तोरणा गडांवर किंवा वासोट्यावर किंवा आंबा घाटात आपल्याला आढळून येते. काही ऑर्किड्स आहेत ज्याला एपिफायटिक ऑर्किड्स किंवा लिथोफायटिक ऑर्किड्स म्हणतात. तर असं हे इरिया रोटिकोसा नावाचं अत्यंत सुवासिक असं ऑर्किड आपल्या पश्चिम घाटामध्ये आढळून येतं. काही फ्रॅग्रंट लिलीज आहेत त्या देखील आपल्याला बघायला मिळतात. टोपली कारवी, ज्याला माळ कारवी किंवा टोपली कारवी आपल्याला म्हणतात, अत्यंत देखणी अशी वनस्पती आपण बघू शकता. महाबळेश्वर, पाचगणी परिसरातली ही टोपली कारवी किंवा माळ कारवी. आपल्याकडे विशेषतः नॉर्दर्न वेस्टर्न घाटला खंडाळा, भीमाशंकर परिसरात किंवा जुन्नर परिसरामध्ये भंडारा उधळण्यासारखी जी वनस्पती आपल्याला फुललेली दिसते त्याचं नाव आहे सायथोक्लाइन लुटिया, त्याचा हे क्लोजअप. तसंच कौला किंवा बरका नावाची ही अत्यंत देखणी अशी वनस्पती, गुरांना चारा म्हणून देखील या वनस्पतीचा उपयोग होतो. आणि प्रदेशनिष्ठ जात स्मिथिया हिरसुटा. ही पंद नावाची वनस्पती, पिंडा कोंकनेन्स, अशा अनेक दुर्मिळ वनस्पती आपल्या सह्याद्रीमध्ये आहेत. वनस्पतींमधल्या खोडांमधली वैविध्यता बघा की झाडांची खोडं
ही किती वेगळ्या पद्धतीची असू शकतात. ही देखील एक पद्धतीची डायव्हर्सिटी, ही एक पद्धतीची बायोडायव्हर्सिटी आहे. आपण बघू शकता की किती वेगळे रंग, त्याच्यावरचे काटे, त्याच्यावरचं डिझाईन, त्याच्यावरचे पॅटर्न हे केवढे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ह्या अभ्यासणं ही एक वेगळी कला आहे, वेगळं शास्त्र आहे. आपण बघू शकता की अनेक वेगळ्या वृक्षांच्या जातींमधलं ही बार्क वेगळ्या पद्धतीची कॅरेक्टर्स. आता आपण सस्तन प्राणी काही बघूया. आपल्या राष्ट्राचा प्राणी, राष्ट्रप्राणी ज्याला नॅशनल ॲनिमल वाघ किंवा रॉयल बेंगाल टायगर, अ, अत्यंत देखणा असा ही बिग कॅट. त्यानंतर मगाशी सरांनी उल्लेख केला की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आणि सध्या महाराष्ट्रातला विशेषतः जुन्नर, आंबेगाव हा जो भाग आहे, किंवा शिरूर आता किंवा आता इंदापूरपर्यंत, दौंडपर्यंत देखील जो बिबट्या आता पसरलेला आहे आणि हा एक पद्धतीचा मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आता निर्माण झालेला आहे. वाढती शेती, त्यानंतर ऊसाची शेती आणि त्याच्यामध्ये 12ही महिने असलेलं पाण्याची उपलब्धता, त्यामुळे आता त्याचा पॅटर्न देखील बदललाय आणि बिबट्या वाघ हा आता सर्वदूर व्हायला लागलाय. त्यामुळे याच्या पुढे कॉन्फ्लिक्ट असं न म्हणता वी हॅव टू कॉल्ड ॲज अ सहजीवन, म्हणजे इट इज रादर अ कोहॅबिटेशन असं म्हटलं तरी हरकत नाहीये. कारण का संघर्ष करून चालणार नाहीये. जेवढं सहजीवन आपण ठेवू तेवढं फार महत्वाचं ठरेल. कारण का अशा पद्धतीचं एकंदरीत मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट येणाऱ्या काळामध्ये वाढतंय आणि त्याला कारणीभूत देखील मानव आहे. मानवाने ज्या पद्धतीचं आक्रमण हे जीवसृष्टीवर केलं, त्याची परिणिती ही खऱ्या अर्थानं मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये झाली असं मला म्हणावं लागेल. महाराष्ट्र राज्याचा प्राणी, राज्य प्राणी ज्याला शेकरू किंवा देवखार असं म्हटलं जातं, अत्यंत देखणं इंडियन जायंट स्क्विरल भीमाशंकरच्या परिसरात विशेषतः किंवा सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर सदाहरित वनांमध्ये प्रामुख्यानं आढळून येणारी, ही वृक्षावर आढळणारी एक खारुताईची जात ज्याला शेकरू किंवा देवखार असं म्हटलं जातं. त्यानंतर हा एक अत्यंत सदन महाराष्ट्र किंवा कर्नाटक मधल्या जंगलांमध्ये प्रामुख्याने आढळणारं माकडाची प्रदेशनिष्ठ जात ज्याला लाजवंती किंवा स्लेंडर लॉरिस किंवा वनमाणूस असे म्हटलं आहे. किंवा कर्नाटकमध्ये याला खूप छान नाव आहे, काडू पापा. काडू मीन्स फॉरेस्ट आणि पापा मीन्स चाइल्ड, चाइल्ड इन द फॉरेस्ट. तर असं एक अत्यंत देखणं असं हे माकड, हातभर म्हणजे हाताच्या तळव्या इतकंच लांबीचं हे एक पद्धतीचं माकड. ही परत शेकरूचीच एक जात आहे, मलाबार शेकरू ज्याला म्हटलं जातं किंवा मलाबार जायंट स्क्विरल, जे आपल्याकडे प्रामुख्यानं दक्षिणेकडे पाहायला मिळते. आपल्याकडे सिंहगड किंवा कोंढाणा नावाचा गड आपल्याला आहे. तर त्याच कोंढाणा गडावरनं सर्वप्रथम या उंदराची जात ही शोधली गेली. त्याला कोंढाणा रॅट किंवा कोंढाणा उंदीर असं म्हटलं जातं. ही देखील प्रजात कोंढाणा, रायगड, राजगड, तोरणा या भागामध्ये प्रदेशनिष्ठ आहे. त्यामुळे गडकोटांवर इतिहासाबरोबर तिथलं जैविकता ही देखील वैविध्यपूर्ण आणि वेगळ्या पद्धतीची आहे. आपल्या जंगलांमध्ये उदमांजर किंवा ज्याला टॉडी कॅट किंवा इंडियन पाम सिवेट असं म्हटलं जातं. तर अशी ही सिवेटची एक जात आता करोनाची पार्श्वभूमी आहे आणि आपण असं म्हटलं जातं की करोना हा बॅटमधनं वेगळ्या प्राण्यांमध्ये आला आणि फेरेट्स किंवा सिवेट्स ज्या आहेत याच्यामध्ये देखील त्याचा प्रादुर्भाव होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे माझं या टॉकच्या माध्यमातून पुन्हा एकदा आव्हान आहे की ते आव्हान मी सरकारला देखील केलेलं आहे की वन्य प्राणी असतील, पाळीव प्राणी असतील, याची सलायवा असेल, याचे फिकल मॅटर असतील, याचे सॅम्पल गोळा करण्याची गरज आहे. विशेषतः फेलिडी म्हणजे कॅट फॅमिली आणि फेरेट्स किंवा सिवेट फॅमिली जे आहेत याचे लाळेचे किंवा इतर जे फिकल मॅटरचे जे नमुने आहेत ते कोविड-19 साठी तपासणं करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ते पॉझिटिव्ह आहेत की नाही हे कळू शकेल आणि त्याच्यापासून होणारा संसर्ग हा आपल्याला टाळता येईल. पक्ष्यांच्या काही जातो, हिल मैना, खोकडची ही जात आहे, बेंगॉल फॉक्स, हा ग्रे वुल्फ याला लांडगा, अपेक्स प्रेडेटर ऑफ ग्रासलँड, तरस आहे स्ट्राइप्ड हायना जे स्कॅव्हेंजर म्हणून काम करतं. अत्यंत महत्वाचा त्याचं पर्यावरणीय अशी भूमिका हा प्राणी हे करतो. हे इंडियन गॅझल आहे ज्याला मराठीत चिंकारा असं म्हटलं जातं. हा आहे मलाबार हॉर्नबिल, ज्याला मलाबार ग्रे हॉर्नबिल हा प्रदेशनिष्ठ पक्षी. पाचूकावडा, एमराल्ड डो म्हणून या पक्षाला संबोधलं जातं. अत्यंत देखणा असा पक्षी. शृंगी घोबड
हे एक केवड म्हणजे जमिनीवर राहणारं किंवा जमिनीमध्ये घर करून राहणारं अशी ही घुबडाची जात, ज्याला इंडियन ईगल आऊल किंवा शृंगी घुबड असं म्हटलं जातं. विंचवाच्या विविध जाती, सरडे असतील, पाले असतील किंवा इतर कीटक असतील याच्यावर प्रामुख्यानं उपजीविका करणारं, त्यामुळे निसर्गामधला याचा रोल जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. हे आहे मत्स्य घुबड, ज्याला फिश आऊल असं म्हटलं जातं. जंगलामध्ये दिवसा देखील आपण हे घुबड प्रामुख्यानं ओढ्यांच्या किंवा नदीच्या काठावर आपल्याला बघायला मिळतं. हा एक पद्धतीचा सनबर्ड आहे. ज्याला क्रिम्सन बॅक सनबर्ड हा आपल्याकडे प्रदेशनिष्ठ आढळणारा एक सनबर्ड आहे, शिंगीर पक्षी आहे किंवा सूर्यपक्षी आहे आणि तेरड्यावर उपजीविका करताना तो आपल्याला दिसतोय. हा आहे धनेश, मलाबार पाईड हॉर्नबिल आणि इथे माती स्नान किंवा मृदा स्नान करताना तो दिसतोय, की मातीचा वापर अंघोळीसाठी तो करतोय आणि असं एक इंटरेस्टिंग बिहेवियर त्याचं आपल्याला बघायला मिळतं. आता सरीसृपाच्या वेगळ्या जाती आपण प्रामुख्यानं बघूयात. चापडा किंवा ज्याला बांबू पीट वायपर असं म्हटलं जातं, ही एक अ, विषारी सापाची एक जात आपल्याला आपल्या पश्चिम घाटामध्ये बघायला मिळते. हरणटोळ किंवा ग्रीन वाईन स्नेक हा एक सेमी पॉयझनस असा सापाची एक जात जी आपल्याला प्रामुख्यानं झुडपांवर किंवा वृक्षांवर आपल्याला आढळून दिसते. अटॅकिंग पोझिशन मध्ये काढलेला हा फोटो. ही एक विषारी सापाची जात आहे, त्याचं नाव आहे फुरस, सॉस्केल्ड वायपर. म्हणजे आपल्याकडे रसेल वायपर म्हणजे घोनस आणि फुरस म्हणजे सॉस्केल्ड वायपर किंवा बांबू पीट वायपर किंवा हंपनोज पीट वायपर अशा वायपरच्या विविध जाती आपल्याला बघायला मिळतात. त्यातली ही सॉस्केल्ड वायपर म्हणजे हिमोटॉक्सिक, जे तुमच्या ब्लड व्हेसल्स हॅम्पर करतं, बाधित करतं. सापांमध्ये दोन प्रकार आहेत, न्यूरोटॉक्सिक आणि हिमोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक म्हणजे तुमची नर्वस सिस्टीम अफेक्ट करणार, म्हणजे उदाहरणार्थ कोब्रा किंवा पटेरी मण्यार. हा आहे मलाबार पीट वायपर. हा आहे शीलटेल, ज्याला मराठीमध्ये खापर खावल्या म्हणतात. अत्यंत दुर्मिळ देखणा साप जो जमिनीमध्ये राहू शकतो. भुसभुशीत जमिनीमध्ये देखील तो राहतो आणि खापर खावल्या प्रदेशनिष्ठ एक जात. ही देखील नुकतीच सापाची नवीन जात आंबोली परिसरात ऐकले आमचे मित्रवर्य काका भिसे यांनी हे प्रकाशचित्र काढले. अत्यंत देखणा असा हा साप थैरेज ब्लॅक शिलटेल. ही एक रॅप्डोपस ॲक्वाटिकस नावाचा हा एक दुर्मिळ साप जो जांभा झाडांवर विशेषतः पाणवठे जे मान्सून पडेल असतात, डबके असतात, अशा ठिकाणी त्याचा वावर असतो. पाली किती देखणे असू शकतात आपण बघू शकता की डेक्कन रॉक गेको जी प्रामुख्याने आपल्याला सह्याद्रीमधल्या जांभा झाड्यामध्ये बघायला मिळते. फॅन थ्रोटेड लिझार्ड, ज्याला सरगोटा सरडा असं म्हटलं जातं, जे आपल्या प्लॅट्यूवर किंवा डेक्कन रॉकी आउटक्रॉपवर बघायला मिळतात. त्याच्यामधलाच हा वेगळा फॉर्म सराडा नावाचा हा जीनस फॅन थ्रोटेड लिझार्डचा. कमिलियन किंवा ज्याला फरुड असं मराठीमध्ये म्हटलं जातं, अत्यंत देखणं असं सरीसृप. उभयचरांच्या काही जाती आपण आता बघूयात, की बिडकं हे वृक्षावर राहणारा हा बिडूक आहे, ज्याचं नाव आहे फिलॉटस वायनॅडेन्सिस किंवा ट्री फ्रॉक किंवा बुश फ्रॉक असं ज्याला संबोधलं जातं. ही एक बुश फ्रॉकची एक जात. आपण बघू शकता की इथे मलाबार ग्लायडिंग फ्रॉक म्हणजे रॅकोफोरस मलाबारिकस जो ग्लाइड होतो असा एक दुर्मिळ किंवा खरं तर सदाहरित वनांमध्ये विशेषतः आंबोली साऊथवर्ड किंवा कर्नाटक मधलं ऐंशी असेल किंवा अगुंब्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात सदाहरित वनांमध्ये आढळणारा हा अत्यंत देखणा असा बिडूक. झॅन्थोफ्राईन कोयनेन्सिस कोयना टोड ही एक नवीन उभयचरची भेगाची जात आपल्याला कोयना अभयारण्यात आढळली. त्यानंतर देवगांडूळ किंवा लिमलेस अँफिबियन्स हे देखील आपल्याला विशेषतः प्रामुख्याने बघायला मिळतात. कीटकांचे विविध जाती आपण बघूयात. ही एक ढेकणाची किंवा प्लांट बगची एक जात आहे. ढेकून पण एवढे सुंदर असू शकतात ज्याच्यावर विश्वास बसत नाही, पण अत्यंत देखणा असा हा ढेकून प्लांट बग फलगोरडी या कुळातला. आऊल मॉथ म्हणजे घुबडासारखं दिसणारं हा पतंग आहे. म्हणजे एखाद्या पक्षाला, शिकारी पक्षाला घाबरवण्यासाठी किंवा एखाद्या सरीसृपाला घाबरवण्यासाठी हे निसर्गानं केलेलं नियोजन आहे, ज्याला बायोमिमिक्री असं म्हटलं जातं. की बी फ्लाय परागीभवन करताना. अष्टपाद म्हणजे अरॅक्निड्स हा स्वाक्षरी कोळी आहे, त्याला सिग्नेचर स्पायडर असं म्हटलं जातं. अत्यंत देखणा असा हा
अष्टपाद किंवा कोळी, विंचवाच्या विविध जाती, विंचवाच्या विविध जाती आपण बघू शकता. देशभूषण बस्तावडे सर आणि आमचे मित्रवर्य यांनी शौरी सोलाके यांनी काही प्रकाशित केलेल्या या अष्टपादाच्या, स्कॉर्पियन्सच्या, विंचवाच्या काही जाती. बुरशांमधलं वैविध्य देखील आपल्या पश्चिम घाटामध्ये फार वेगळ्या पद्धतीचं आहे. वेगळ्या बुरशा आपण बघू शकता की या वेगळ्या बुरशा या खाद्योपयोगी देखील आहेत आणि या बुरशा न्यूट्रिएंट रिसायकलिंगचं फार महत्वाचं काम निसर्गामधलं करत असतात. आणि द बिगेस्ट फॉरेस्ट इन वेस्टर्न घाट इज जस्ट बिकॉज ऑफ दिस बिग डायव्हर्सिटी ऑफ द फंजाय. ही वारुळावर येणारी अत्यंत महत्वाची देखणी अशी ही ह्याची मशरूमची एक जात, त्याला टर्मॅटोमायसिस असं म्हणतात. आणि ह्या खाद्योपयोगी जाती आपल्याला प्रामुख्यानं आपल्याला पश्चिम घाटामध्ये बघायला मिळू शकतात. ही जियास्ट्रम अर्स्टार क्लॅप्रस किंवा बास्केटबॉल फंजाय असं हिचं नाव आहे. बर्ड नेस्ट फंजाय म्हणजे पक्ष्याच्या घरट्याप्रमाणे दिसणारं ही एक प्रकारची बुरशी आहे, सायथस नावाची. पॅकेट फंजाय ज्याला मायक्रोपोरस झॅन्थोपस असं म्हटलं जातं. फोर्ट आंट नेस्ट म्हणजे हे मुंग्यांनी केलेला एक किल्ला आहे किंवा घरटा आहे. आणि ही जी वलय दिसतात ना, ही जशी दुर्गाला किंवा एखाद्या भुईकोट किल्ल्याला जशी तटबंदी असते त्याच पद्धतीची तटबंदी या मुंग्यांच्या किल्ल्यामध्ये आपल्याला आढळून येते. आणि बेसिकली इट इज नथिंग बट द वॉटर चॅनलायझेशन सिस्टीम. जेव्हा जमिनीवरचं पाणी पावसात वाहून येतं, योग्य पद्धतीत चॅनलाइज होऊन ते बाहेर पडावं किंवा इतर कीटकांना सहजासहजी घरट्याकडे येता येऊ नये म्हणून ही उभी केलेली एक तटबंदी असते. म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उगम हा कीटकांपासून झाला आणि त्याचं केवळ आपण अनुकरण मानवजातीने केलं. त्यामुळं बायोमिमिक्री, बायोमिमॅटिक्स हे देखील एक वेगळ्या पद्धतीचं फील्ड आहे आणि त्याचा संशोधन, त्याचा अध्ययन, अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. शिलीद्र दगडफुलं, वेगळ्या पद्धतीचे ब्रायोफाइट्स, अँथोसिरॉस, सायथोडियम किंवा वेगळ्या पद्धतीचे काही इतर क्रेचर ज्याला पिल मिलिपीड म्हणतात ते दिसतंय. इथं वाघ जरला किंवा बँडेड सेंटिपीड असं किंवा स्ट्राईप सेंटिपीड असं म्हटलं जातं. स्कोलोपेंडर नावाची ही एक न्यूरोटॉक्सिक पद्धतीची गोम आहे. हा एक आदिवास सुंदर दिसतो बघा. हे एक पद्धतीची गुहा आहे, त्याला रॉबर्स केव असं म्हटलं जातं. आणि त्या गुहेमध्ये हे चमकणारे सगळे जे दिसत आहेत ना, हे सगळे डोळे आहेत. कुणाचे माहिती आहे? वटवागळाचे. म्हणजे इथं 3 वेगळ्या पद्धतीची वटवागळ आहेत, ज्याला फलाहारी आहेत, कीटकभक्षी अशी वटवागळं आहेत. आणि तापोळ्याजवळ रॉबर्स केव नावाचं महाबळेश्वर जवळ एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपल्याला ही वटवागळं किंवा त्याची कॉलनी ही प्रामुख्याने बघायला मिळते. आणि खाली जो पांढरा खच दिसतोय ती सगळी त्याची विष्ठा आहे, ज्याला ग्वानो असं म्हटलं जातं. आणि या ग्वानोमध्ये, या विष्ठेमध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीचं सूक्ष्मजीवन, बुरशा या आपल्याला मिळू शकतात, बघू शकतात. अनेक नाविन्यपूर्ण नवीन शास्त्राला देखील जाती या ग्वानोमध्ये आपल्याला, त्याचा खत म्हणून देखील अनेक ठिकाणी साऊथ ईस्ट कंट्रीजमध्ये त्याचा वापर केला जातो. एक मायोटिस नावाचं कीटकभक्षी वटवाघूळ. ओढ्याकाठचे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आदिवास आपण बघू शकता. पान निवळ्या त्या ठिकाणी बघू शकता किंवा वर आपल्याला काही बीज आणि बीज देखील आपल्याला बघायला मिळतात. ऑर्किड्स या ओढ्याकाठी असलेल्या आदिवासांमध्ये येणारी वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्किड्स. जमिनी किंवा तिथल्या ओढ्यांमधले काही सपुष्प वनस्पती. पोडोस्टेमिसी कुळामधलं एक वनस्पती जसं लीफ फॉसिल असावं त्या पद्धतीचं हे फॉसिल दिसतं, पण हे फॉसिल नसून केवळ वाळलेली किंवा ड्राय झालेली ही वनस्पती आहे पोडोस्टेमिसी कुळातली. पण याच्यावर पाणी पडलं की ही लगेचच हिरवी होते. ओढ्यामधल्या आपल्या इथल्या फ्रेश वॉटर काही फिशेस आपण बघू शकता. अत्यंत देखणे फिश डॉक्टर संजय करात यांनी किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रोव्हाइड केलेली प्रकाश क्षेत्र. अत्यंत देखणे असे फिश. टाकी, तळी हे वेगळ्या पद्धतीचे आदिवास. गरम पाण्याची कुंड देखील आपल्या कोकणामध्ये, सह्याद्रीमध्ये काही ठिकाणी आढळून येतात. तर याच्यामध्ये थर्मोफिलिक बॅक्टेरियाज जे हाय टेम्परेचर टॉलरेट करू शकतात. तर अशा पद्धतीचे इंटरेस्टिंग हॅबिटॅट देखील आपल्याकडे आहेत. रांजण खळगे ज्याला पॉट होल्स असं म्हटलं जातं, हा एक वेगळ्या पद्धतीचा आदिवास. आपल्याकडे इथलं लाईफ स्टॉक, खिलार सारखा देशी दंश
देवणी असेल, लाल कांदारे असेल, डांगे असतील, खिलार असेल, असे परंपरागत एकंदरीत देशी गोवंश जे आपल्या सह्याद्री मूळचे आहेत, ते देखील आपण टिकवण्याची गरज आहे. तिथलं जनजीवन टिकवण्याची गरज आहे. तिथल्या आदिवासी लोकांबरोबर तुमचा डायलॉग हा असला पाहिजे. तिथल्या खाद्योपयोगी वनस्पती कशा पद्धतीचा आहे आणि आपलं परंपरागत खाद्योपयोगी ज्ञान कशा पद्धतीचं आहे, हे तुम्हाला या लोकांबरोबर चर्चा करून नक्कीच कळू शकतं. तिथले कंदवर्गीय कुठले आहेत, तिथल्या रानभाज्या कुठल्या आहेत, हे देखील आपण जाणून करू शकतो. हा एक आदिवासी आहे, तो खऱ्या अर्थानं सायंटिस्ट आहे. आपण बघू शकतो की घोटणे ह्या परिसरात चांदोली अभयारण्यामध्ये काढलेला हा फोटो आहे. आपण बघू शकता की हा आदिवासी माणूस जो शास्त्रज्ञ आहे खऱ्या अर्थानं, जो त्या वनस्पतीचा पाला कुटून त्या पाण्यामध्ये टाकतोय. कारण का ती वनस्पती आहे रामेठा किंवा दातपडी आणि तो या डबक्यामधले मासे गोळा करतोय. कारण का ही वनस्पती जर कुठून त्या पाण्यामध्ये टाकली, तर जे मासे आहेत ते टेम्पररी पॅरलाइज होतात आणि ते पाण्यावर तरंगतात आणि शेजारी छोटा डबा दिसतोय, तर तो त्या डब्यामध्ये ते तरंगत आलेले मासे हे त्याच्या गरजेपुरतेच, त्याच्या भुकेपुरतेच तो गोळा करतो. तो कुठेही मोठ्या प्रमाणात ओव्हर हार्वेस्टिंग करत नाहीये. त्यामुळे खऱ्या अर्थानं शाश्वत पद्धतीमधनं तो मासेमारी करतो आणि हा एक मोठा धडा हे आपले देशी शास्त्रज्ञ खऱ्या अर्थानं करतायत. काही खाद्योपयोगी वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये आंबोळीसारखी ही वनस्पती आहे. हा खऱ्या अर्थानं रानमेवा आहे. चाफ्यासारखा हा रानमेवा आहे. आळू असतील, करवंद असतील, जांभळं असतील, आपल्या भगिनी असतील, माता असतील, या आपल्या लोकल बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात हे रानमेवे विकायला नेतात आणि त्यांचं अर्थकारण देखील याच्यावर अवलंबून असतं. पण सध्या कोविडची पार्श्वभूमी आहे, त्यामुळं बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळं आदिवासी बंधू असतील, भगिनी असतील, यांच्यावर उपासमारीची वेळ देखील या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे. पण मोठ्या प्रमाणात परकीय फळांना बळी न पडता आपली स्थानिक देशी जर रानमेव्याची संस्कृती आपण जतन केली, संवर्धित केली आणि त्याचा वापर खऱ्या अर्थानं आपल्या आहारामध्ये आपण जर करू लागलो, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील ते महत्वाचं होईल आणि आपलं स्थानिक समाजमान आहे, त्यांचा आर्थिक स्तर जो उंचवायचा असेल, तर तो देखील आपल्याला उंचवायचा असेल, तर त्यांना या देशी जो रानमेवा हा मोठ्या प्रमाणातनं त्यांच्याकडनं आपण तो विकत घेतला पाहिजे. त्याचाही प्रचार प्रसार केला पाहिजे. त्याचं रोपण मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. तर हे जे स्थानिक एकंदरीत देशी पिकांचे वाण आहेत त्याचं संरक्षण हे देखील आपण करण्याची गरज आहे. नुकतंच आपण 45 सपुष्प वनस्पतींच्या बियांचा आणि काही फळांचा वापर करून आपण एक बीजचित्र साकारलं होतं. आपण बघू शकता हे जगातलं सगळ्यात मोठं असं 2100 स्क्वेअर फुटाचं बीजचित्र आपण साकारलं. त्याच्यामध्ये आद्य पर्यावरण संवर्धक छत्रपती शिवराय, सेवाभावी क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे खऱ्या अर्थानं आपल्या राष्ट्राचे महत्वाचं व्यक्तिमत्व रतनजी टाटा आणि सध्या ज्याची निकड आहे प्राणवायू किंवा प्राणवायू सिलेंडर, असा प्राणवायूचा सिलेंडर आणि वृक्ष याचं अनन्यसाधारण पर्यावरणामधलं योगदान म्हणून हे एकात्मिक बीजचित्र आपण बायोस्फिअर संस्था असतील, संस्कृत महाविद्यालय असेल, हैबतराव शिवणकर प्रतिष्ठान असतील, वनस्पतीशास्त्र विभाग असेल किंवा इतर अनेक सेवाभावी देवराई संस्था आहे, अनेक बीज संवर्धक, बीज संकलकांच्या मदतीतनं आपण हे बीजचित्र साकारलं आणि याच्यामध्ये बीज संस्कृती जनमानसामध्ये रुजावी, बियांचं संवर्धन जतन व्हावं या उद्देशानं हे बीजचित्र आपण साकारलं. आपण बघू शकता की त्याच्यामध्ये विविध बिया या आपण वापरल्या. त्याच्यामध्ये परंपरागत धान्य, काही वनस्पतींचे वाण, औषधी वनस्पती याचा देखील वापर मोठ्या प्रमाणात आपण केला. या बिया आपण बघतोय की त्या ठिकाणी आपण त्याचा वापर केला. देशी वनस्पतींच्या बियाचे साकारले अनोखे बीजचित्र अक्षय तृतीयाच्या दिवशी हा अक्षय ठेवा असाच अविरत वाढो या उद्देशानं हे बीजचित्र साकारलं. हे बीजचित्रामध्ये वापरण्यात आलेल्या बियांचा उपयोग आपण अनेक ठिकाणी हरितीकरणासाठी आता करतो आहोत. अनेक गरजूंना देखील ते धान्य अन्नकोटाच्या माध्यमातून आपण त्याचं वाटप देखील केलेलं आहे. त्याचा योग्य समयोचित आणि संयुक्तिक वापर आपण केलेला आहे. अनेक देवराया महत्वाच्या, जसं मी म्हटलं की ही इंद्रायणी किंवा कुबेरगंगे गाठी आळंदी ठिकाणची असलेली देवराई, ज्याला आजान वृक्षाची राई, सिद्धबेट असं म्हटलं आहे. 84 सिद्ध्यांचा सिद्धबेटी मेळा हा सुख सोहळा काय वर्णू. तर असं एक महत्वाचं असं हे सिद्धबेट जिथं आजान वृक्ष आहे, जो देववृक्ष किंवा ज्ञानवृक्ष आहे. आजही भाविक
त्या ठिकाणी आपल्याला अधिष्ठान या वृक्षाखाली करताना दिसतात. संत नामदेव असं म्हणतात की आजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षून करील अनुष्ठान, त्यासी साध्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. किंवा गोरक्षवल्ली सनिध्य पठनी पुण्य अगाध, सर्व सिद्धी होती साध्य प्रत्यक्ष त्या स्थळी. असा हा मोक्ष कैवल्य आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी असलेला महत्वाचा वृक्ष म्हणून आजान वृक्ष. त्याचा देखील वारसा आपण भारतभर वेगळ्या ठिकाणी आपण नेतो आहोत. गडकोटांवरची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. आदिवासांची स्वच्छता महत्वाची आहे. आपले वेगळे उत्सव असतील, मग ते गौरी गणपती असेल, त्या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पूजापत्रीच्या नावाखाली अनेक दुर्मिळ वनस्पतींची ओरबड करतो. तर ही देखील थांबवली पाहिजे. पूजापत्रीमधल्या वनस्पती वापरायला, औषधी वनस्पती वापरायला हरकत नाही, पण त्याच्या नावाखाली दुर्मिळ वनस्पतींची जी ओरबड आपण करतोय आणि चुकीची पूजापत्री आपण ती वापरतोय, त्याचं कुठेतरी खंडन करण्याची गरज आहे. अनेक आदिवास ज्याला खाणीच्या स्वरूपात असतील, तिथल्या वेगळे अशा पद्धतीच्या ओव्हर मायनिंग जे आहेत त्याच्या माध्यमातून असेल, किंवा वनवे असतील याच्या माध्यमातून असेल, किंवा विंड माइन्स जे आहेत किंवा पवनचक्क्या आहेत, याच्यामुळे अनेक आदिवासांचं नुकसान होतंय. अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राण्यांच्या जाती या आता धोकाग्रस्त होत चाललेल्या आहेत. अनेक आदिवासांमध्ये चुकीचं वृक्षारोपण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अशास्त्रीय वृक्षारोपणाला देखील आळा घालण्याची गरज आहे. वृक्षारोपण करणं हे चुकीचं नाहीये, वृक्षारोपण करा, पण ते शास्त्रीय दृष्टिकोनातनं करा. त्याचे इव्हेंट करणं हे बंद करा. कारण का तुमचा चुकीचा हस्तक्षेप खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चुकीचं नियोजन होतं आणि त्याच्यातनं आदिवास नाचवणं हे होतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं संवर्धनाच्या ऐवजी तिथं आदिवासांचं एकंदरीत ओरबड किंवा त्याचं विद्रुपीकरण होताना दिसतं. आपण बघू शकता. अनेक आगंतुक वनस्पती आहेत. जसं शिवरायांच्या विषयी आपण म्हटलं की शिवरायांनी त्यावेळची परकीय आक्रमणं परतवली, ती आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या विरुद्ध असेल. तशाच पद्धतीची जैविक आक्रमणं, जसं हे टंटणी आहे, रानमारी आहे, उंदीरमारी आहे, सुवावळ, खरं तर कुवावळ आहे, किंवा परकीय काही स्नेल्स आहेत, स्लग्स आहेत, या आहेत. तर त्याच्या विरोधात देखील आपण एक अभियान चालू केलं आहे. त्या अभियानाचं नाव आहे मुव्हमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन, ज्याला माबी मुव्हमेंट असं म्हटलं, की जैविक आक्रमणाबाबत हरित चळवळ. आणि त्याच्या जैविक आक्रमणाच्या विरोधात ही एक चळवळ देशव्यापी आपण उभी करतोय. त्याचं नाव आहे मुव्हमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन. आणि ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर या ठिकाणी जिथं शिवरायांनी आणि 18 पगड जातीने ज्या ठिकाणी शिवलिंगावर शपथ घेतली, त्यावेळेच्या परकीय आक्रमणांना परतून लावण्याची, त्याच प्रकारचं एकंदरीत हरित शपथ माबी प्रतिज्ञा ही देखील आपण त्या ठिकाणी घेतली. ही माबी प्रतिज्ञा आहे आणि त्याच्या मागचा उद्देश आहे की ही परकीय आक्रमणं येणाऱ्या काळात आपल्या भारतातनं आपल्याला कायमची हद्दपार करायची आहेत. त्यासाठी आपला नारा आहे, हटवा तण वाचवा वन, हटवा तण वाढवा वन, हटवा तण वाढवा कृषीधन, किंवा तणमुक्त भारत स्वच्छ भारत हा देखील नारा आपला या माध्यमातून आहेत. त्यामुळे उपद्रवी तणांची होळी, तणहोळी हे आपण सातत्यानं दरवर्षी पौर्णिमेला आपण करत असतो. कालच बुद्ध पौर्णिमा झाली. अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या तणहोळ्या ह्या आपण करत असतो. तर त्यातलंच ही उपद्रवी तणांची होळी आपण बघू शकता. वी हॅव टू कर्टेल द इन्व्हेसिव्ह अँड कॉन्झर्व द नेटिव्ह. आणि रानभाज्या उत्सव हे मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याची ओरबड देखील आपण थांबवली पाहिजे. ओव्हर टुरिझम किंवा ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस जे आपण म्हटलं, की शाश्वत विकास पर्यटन किंवा शाश्वत पर्यटन हे अत्यंत गरजेचं आहे. कारण का तुमचा फुटप्रिंट जो आहे तोही फार महत्वाचा आहे. तुमचा अतिरिक्त भार हा निसर्गावर जर आला तर निसर्गाची ओरबड होऊ शकते आणि त्यातनं निसर्ग नाचवण्याचं महत्वाचं काम हे होऊ शकतं. त्यानंतर रोड किल्स मोठ्या प्रमाणात वाढतात. आदिवासांचं देखील विद्रुपीकरण या माध्यमातून होतं. तर आपण बघू शकता की आपल्याला सातत्यानं जनमानसाबरोबर एक डायलॉग आपल्याला करणं गरजेचं आहे. लोकांबरोबर चर्चा केली पाहिजे. दुर्मिळ वारसा वृक्ष याच्या बाबतची नामफलकं असतील, हरित फलक असतील हे लावणं गरजेचं आहे. दुर्मिळ वनस्पतींचं उती संवर्धन असेल, याच्या माध्यमातून त्याचं प्रोपोगेशन करून आणि त्यांच्या मूळ आदिवासांमध्ये हे आपण नेण्याची गरज आहे. अनेक वेगळे अभियान आपण राबवतो. त्याच्यामधला माऊली हरित अभियान, ज्याच्यामध्ये आमचा नारा आहे, एकच लक्ष, प्रत्येक बीजातून फुलावा फळावा वृक्ष.
तर हे माऊली हरित अभियान जे देहू आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर आम्ही राबवत आहोत, त्याच्याविषयी आपण नक्कीच येणाऱ्या काळात जाणून घेऊयात. पर्यावरण चावडी सारखा एक महत्वाचा उपक्रम ज्याच्यामध्ये कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट असते आणि पर्यावरणामधल्या विविध विषयांवर चर्चा, पर्यावरणामधले विविध तज्ज्ञ एकत्र येऊन आम्ही करत असतो. त्याला पर्यावरण चावडी असं आम्ही नामकरण केलेलं आहे. नदी संवर्धन असेल, वृक्ष संवर्धन असेल, वृक्ष लागवड असेल, असे अनेक विषय याच्यामध्ये त्या बाबतीत सकारात्मक चर्चा समाजातील विविध घटकांशी ही सातत्यानं केली जाते. तर एक्झिबिशन असतील, वृक्षारोपण रॅली असतील, निसर्ग परिचय असतील, असे विविध हरित अभियान आपण राबवत असतो. आपला डायलॉग हा ब्युरोक्रेसी बरोबर हा कायम ठेवला पाहिजे. अधिकाऱ्यांबरोबर त्याबाबतची साक्षरता ही आणली पाहिजे आणि निसर्ग संवर्धनामध्ये ते महत्वाचं कार्य आपण केलं पाहिजे. लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याबद्दल देखील तुमचा संवाद हा सातत्यानं असणं गरजेचं आहे. कारण का शेवटी कायदे तयार करणं, कायद्यानं त्याला अभय देणं अशी महत्वाचे निर्णय हे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी घेऊ शकतात. त्या निसर्ग अभ्यासक म्हणून किंवा निसर्ग संवर्धनामध्ये कार्य करणाऱ्या संस्था म्हणून देखील आपला संवाद हा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींबरोबर सातत्यानं आपला झाला पाहिजे. यू हॅव टू ट्राय टू वॉक अँड टॉक विथ द सिस्टीम. सिस्टीमच्या बाहेर राहून तुम्ही कामं करू शकत नाही. सिस्टीम बरोबर हातात हात मिळवून जर तुम्ही काम केलं, मग कुठलाही विभाग असेल, आता पोस्ट विभागाच्या माध्यमातून देखील वन विभाग असेल, पोस्ट विभाग असतील, बायोस्फियर संस्था असतील किंवा इतर सेवाभावी संस्था असतील, व्यक्ती असतील, यांनी एकत्रित येऊन हातात हात घालून जर हे ईश्वरी कार्य, पर्यावरणाचं कार्य जर पुढे नेलं तर ते अत्यंत प्रभावीपणे आणि सक्षमपणे आपण ते नेऊ शकतो. आणि एकत्रित ही जनशक्ती जर आपण एकत्रित वाढवली तर त्यातनं एक मोठं काम आपल्याला एकत्रित नेता येईल. हे आदिवासी लोक आहेत, गिरिजन आहेत, यांच्याकडचं ग्रामीण शहाणपण किंवा निसर्ग शहाणपण जे त्यांच्याकडे आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे. त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं शाश्वत जीवनशैली काय पद्धतीची आहे ही देखील आपण शिकणं फार गरजेचं आहे. म्हणून शेवटी जाता मला एवढंच सांगायला की महात्मा गांधी असं म्हणतात की अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. आणि ज्युडिशियल युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज रिअल ब्रह्मचर्य. न्यायिक पद्धतीतनं नैसर्गिक साधन संपत्तीचा केलेला वापर हा खऱ्या अर्थानं ब्रह्मचर्य आहे असं मला या ठिकाणी म्हणायचंय. आणि बायोडायव्हर्सिटी इज नथिंग बट द की फॉर द बेटरमेंट ऑफ ऑल. आणि सरतेशेवटी आद्य पर्यावरण संवर्धक छत्रपती शिवराय यांना देखील आपण अभिवादन करूयात. कारण का यांच्या दूरदृष्टीमुळे खऱ्या अर्थानं आज्ञापत्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे, वृक्ष संवर्धन असेल, पर्यावरण संवर्धन असेल किंवा जलकोटांवरचं, जलदुर्गांवरचं, दुर्गकोटांवरचं जलव्यवस्थापन देखील सातत्यानं छत्रपती शिवरायांनी हा एक आद्य पर्यावरण संवर्धनीचा विचार दिलेला आहे. त्यामुळं या आद्य पर्यावरण संवर्धकाला आपण अभिवादन करूयात आणि या बुलंद सह्याद्रीला देखील अभिवादन करूयात की या सह्याद्रीमुळेच आज खऱ्या अर्थानं जनमानस हा टिकून आहे हे मला इथं मुद्दाम नमूद करायचंय. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर पुणेकर. आपण इतकी मोलाची माहिती आम्हाला दिलेली आहे आणि जैवविविधतेमधली जी एक सुंदरता आहे त्याच्यामधले जे सगळे जे वेगवेगळे त्याचे जे रंग आहेत हे तुम्ही त्याचं एक छोटंसं दर्शन आम्हाला यामधून घडवून दिलेलं आहे. आणि आमच्या आता आपण याचा उल्लेख करताना देवराईचा उल्लेख केला. देवराईवरती सुद्धा आम्ही एक स्पेशल कव्हर काही वर्षापूर्वी मी जेव्हा पुण्याला होतो त्यावेळेस जारी केलं होतं. हो, त्याच्यावरती मी स्पेशल कव्हर केलं होतं. आणि आमचे बरेचसे असे पोस्टेज स्टॅम्प्स आहेत फिलॅटलीमधून आम्ही जे काढलेले आहेत. खूपसे असे फ्लोरा अँड फौना ऑफ इंडिया आणि वेगवेगळे जे स्पेसिफिक असे फ्लावर्स आहेत, प्लांट्स आहेत, प्राणी जात आहेत, ह्यांच्यावरती काढलेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातले जे सर्व टपाल कर्मचारी आहेत ते ट्रेनिंगसाठी बडोद्याला जातात. बडोद्याला आमचं ट्रेनिंग सेंटर आहे. तिथं मी काही वर्षापूर्वी डायरेक्टर होतो. 6 वर्ष तिथं राहिलेलं आहे. तिथं ही सगळी वनराई अशी तिथे आम्ही जतन करून ठेवलेली आहे. आणि त्याचा अनुभव तिथं प्रत्येक जण घेत असतो की एक आजूबाजूला अशी वनराई असली की एकूण वातावरणावरती कसा त्याचा परिणाम होतो. म्हणजे तिथलं जे तापमान आहे ते सुद्धा
बाकीच्या शहराच्या तापमानाच्या मानाने फार कमी होतं. आणि खरं म्हणजे जी आपण हिरवे रंग बघितले, वेगवेगळे रंग बघितले, आपल्याला खरंच माहित असेल की अं, हिरव्या रंगाची जी हिरवळ आहे त्या नुसतं बघितलं तरी आपल्याला थोडा आनंद मिळतो, शांतता डोळ्याला शांतता मिळते. आणि हिरव्या गवतावर चाललं तर शरीराला आराम मिळतो. असे जे प्रकारचे जे निसर्गाच्या आपण जितकं जवळ जाऊ तितकं आपल्याला बरोबर. हे जे आपल्याला सुख आणि समृद्धी मिळत असते. त्यामुळे जसं आपल्या जसं ऋतू बदलतो तसा निसर्ग बदलतो. आपली बालकवींची जी कविता आहे, श्रावण मासी हर्षमानसी हिरवळा दाटे चोहीकडे, तशा प्रकारे प्रत्येक कवीनं आपल्या 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 पद्धतीनं ह्याला आपल्या शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर पुणेकर आपण संशोधक आणि शास्त्रज्ञ तर आहातच, पण एक फार चांगले फोटोग्राफर सुद्धा आहात. आणि ह्याच्या सगळ्या ह्याला सगळं कॅप्चर करणं हे काही सहज नाही आहे. आणि त्यामध्ये तुमची जी एक आवड आहे, जी एक तुमची जी एक अशी एक इच्छा आहे की याचं संवर्धन व्हावं, हे फार. आणि मला वाटतं की आपली ती जी देवराईची जी संकल्पना आहे त्याच्या पोटी जी अंधश्रद्धा असली तर जी अंधश्रद्धेमुळे लोकांचा फायदा होतो, लोक म्हणजे खरंच. एकूण मानवतेचा फायदा होतो. मला बरोबर. वाटतं निसर्गाकडे आपण ही एक देवराईच्या संकल्पनेने बघायची वेळ आलेली आहे. खरंय. आणि जसं आपण शाश्वत विकास, कारण विकास हा आवश्यक आहे. जगामधली आपली गरिबी जायची असेल, आर्थिक समतोल जो समाजाच्या वेगळ्या घटकांमध्ये आहे तो आपल्याला नाहीसा करायचा असेल, समृद्ध व्हायचा असेल, आणि परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याला सगळी जे रिसोर्सेस आपल्याला आपल्याला निसर्गाकडूनच मिळणार आहेत. खरंच. परंतु जसं आपण आधी बोललो की निसर्गाला सुद्धा रिॲक्ट करायला, त्याला रिकूप करायला, रिज्युमिनेट व्हायला वेळ द्यायची आपल्याला एक संधी दिली पाहिजे. बट गिव्ह ब्रीदिंग स्पेस. जसं आपण आपल्या घरामध्ये तुळस लावतो, घरामध्ये थोडी बाग निर्माण करतो, त्या प्रकारे असे काही आपण उपक्रम घेऊ शकतो का शहरामध्ये, विशेषतः आपण जे लोक राहतो आपल्या गॅलरीमध्ये म्हणा किंवा आपल्या टेरेसवरती म्हणा, अशा प्रकारे काही आपण ऍक्टिव्हिटीज करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला, कारण ठीक आहे प्रत्येक जण काही जंगलामध्ये जाऊ शकत नाही, प्रत्येक जण वनराईमध्ये जाऊ शकत नाही आणि त्याचा आनंद घेऊ शकत नाही. आणि तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून त्याचे व्हिडिओ काढतात, दाखवता, आपले अनुभव कथन करतात, तुमच्या अनुभवातून आम्हाला आनंद मिळतो. परंतु त्याचे एक छोटेखानी असं एक जे एक स्मॉल वर्ल्ड, आपण एक छोटं जग आपण आपल्या स्वतःच्या घरात निर्माण करू शकतो का, ते करणं कितपत म्हणजे चांगलं आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? निश्चित सर. म्हणजे निसर्ग जर आपण बघितला, जर आपल्या खिडकीतनं डोकावलं किंवा आपण आपला उंबरा ओलांडला की तुमच्या आजूबाजूलाही वैविध्यपूर्ण असा निसर्ग नक्कीच आहे. आणि नॅशनल पार्कमध्ये, व्हाईट मध्ये जाणं शक्य नाहीये. आता माझ्यासारखा एक वेक्टर की जो ही भूमिका तुमच्या परसबागेमध्ये, तुमच्या गच्चीवर, तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं जीवसृष्टी आहे ती संवर्धित करू शकता. आणि जर अट्रॅक्ट करायची असेल, वाढवायची असेल, तर त्या पद्धतीच्या वनस्पतींचं रोपण हे देखील तुम्ही कुठल्या वनस्पती लावता कुंड्यांमध्ये किंवा परिसरात. कारण का आज मी अशी एक संस्कृती, आंग्ल संस्कृती मी म्हणेल की जी आपल्याला बोकाळताना दिसतीये की वेस्टर्न कंट्रीजचं मिमिकिंग आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात होत आहे. मग झाडझाडोरा असेल, मोठ्या प्रमाणात परकीय वनस्पती ज्या केवळ ऑर्नामेंटल ज्याची व्हॅल्यू आहे, ज्या शोभनीय आहेत, अशा वनस्पतींचंच रोपण हे आपल्या घरात इंडोर प्लांट म्हणून किंवा आउटडोर प्लांट म्हणून होताना दिसतं. त्या वनस्पतींचं पर्यावरणीय मूल्य किंवा त्याचं परिस्थितीकीय सिग्निफिकन्स म्हणजे इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स
म्हणजे त्याची परिस्थिती किंवा मूल्यांकन हे देखील आपण करत नाहीये. त्या न करता. वनस्पती ज्या आपण लावतोय त्या इतर कीटकांना, फुलपाखरांना, पक्ष्यांना आणि आपल्याला देखील किती उपयुक्त आहेत याचं आपण मूल्यांकन करतो का? तर केवळ हिरवा आहे, दिसायला बरं आहे म्हणून आपण लावणं कितपत योग्य आहे? हा माझा प्रश्न आहे खरं तर. आणि माझं एकंदरीत समाजाला साकडं आहे, समाजाला विनवणी आहे की आपण आपल्याला ज्या पद्धतीची जागा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये न्यायिक पद्धतीतनं वनस्पतींचं रोपण किंवा त्याचा सांभाळ आणि संवर्धन करा, जेणेकरून तुमच्या बरोबर इतर जीवसृष्टीला देखील ते उपभोगता येईल, त्याचा त्याचा वापर करता येईल. म्हणजे खरं म्हणजे फक्त म्हणजे माणसाने आपल्या माणसाने मातीशी जुळून राहिलं पाहिजे, जवळ राहिलं पाहिजे. पण त्याचबरोबर आजूबाजूच्या झाडांना सुद्धा त्या मातीमध्ये जे उगतील आणि त्या मातीला जे इजा पोचवणार नाहीत आणि आजूबाजूच्या प्रजातींना इजा पोचवणार नाहीत अशा प्रकारच्याच झाडांची लागवड करावी, असं ते जास्त योग्य राहील. इनफॅक्ट मला असं वाटतं की काही देश असे आहेत की ज्यामध्ये जसं आवाज हां, जसं ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, त्यामध्ये या देशांमध्ये आपल्याला ह्याच्याबद्दल फार काळजी घेतली जाते, बाहेरच्या कुठल्या काही आपली झाडं आणि बियाणे येऊ नये म्हणून. आणि मला असं वाटतं की असा काही विचार आपल्याला सुद्धा करता यायला पाहिजे. आपल्याकडून आपल्याला विचारण्यासाठी प्रश्न खूप आहेत. हा विषय फार मोठा आहे आणि मला असं वाटतं की ह्या छोट्याशा थोडं आपलं ज्या चर्चा झाली, आपण जे प्रेझेंटेशन केलं, जे एक फोटोच्या माध्यमातून जी सगळी विविधता आम्हाला दाखवली, जैविक विविधता, त्यामध्ये फुलं आले, झाडं झुडपं आले, प्राणी आले, सर्व आले. आणि ह्यांना जो धोका मानव जातीकडून आहे, मानवांच्या ऍक्टिव्हिटीजकडून आहे. बरोबर. आणि जसं आपण सांगितलं की ह्युमन एन्व्हायरमेंट कन्फ्लिक्ट, इट इज नो मोर अन ह्युमन ॲनिमल कन्फ्लिक्ट, परंतु इट इज अ ह्युमन एन्व्हायरमेंट कन्फ्लिक्ट. त्याच्यापासून वी हॅव टू प्रोग्रेस अँड टू हॅव अन कोहॅबिटेशन विथ द एन्व्हायरमेंट. मग त्यामध्ये सगळे आले, नदी नाले, पाणी, माती, हवा, झाडं झुडपं, प्राणी सर्व आले. त्याच्याबरोबर आपल्याला कोहॅबिटेट कसं करता येईल, कारण ही पृथ्वी जशी मानवाची आहे तशी या सर्वांची आहे. आणि आपण आपल्या रॅशनल पॉवरमुळे आपल्याला जी एक शक्ती देवाने दिलेली आहे, ही या सर्वांचं संरक्षण करायचं एक ड्युटी पण आपली आहे. या दृष्टिकोनात आपल्याला आपल्याकडे बघितलं पाहिजे. कारण विचार आपण करू शकतो, प्राणी तसे करू शकत नाहीत, परंतु त्या विचाराचा फक्त उपयोग आपण फक्त स्वतःसाठीच करायचा का, की हे सर्व म्हणजे एकूण पृथ्वीसाठी कर. कारण त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं तर नुकसान शेवटी आपलं होणार आहे. आणि एकूण पृथ्वीचा ऱ्हास म्हणजे हे पृथ्वीवरती जी एक जैविक संस्कृती आहे. कारण ह्या विश्वामध्ये मला वाटत नाही पृथ्वीसारखा अजून कुठला जो प्लॅनेट आहे अशी कुठली आपल्या तरी माहितीमध्ये कुठली नाही आहे. तर ही जी आहे, याच्याविषयी आपण म्हटलं पृथ्वीविषयी, सॉरी टू इंटरप्ट यू, ब्रह्मांडातील जिवंत झरा आपली सुंदर वसुंधरा, असं मला या ठिकाणी नमूद करायचंय. खरं आहे. तर ह्या वसुंधरेचे आपण पालक आहोत, आपण मालक नाही होत त्याचे. खरं. तर ह्या दृष्टिकोनात आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि डॉक्टर पुणेकर आपल्याबरोबर चर्चा करताना अजून बरंचसं बोलावंसं वाटतंय, बरंचसं काही विचारायचं वाटतंय, परंतु मला वाटतं थोडं वेळेचं बंधन आपण थोडं पाळलं पाहिजे. आणि माहिती तर खूप मिळाली आम्हाला, अजून जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. आणि मला विश्वास आहे की आमचे जे टपाल कर्मचारी आहेत ते प्रत्येक खेड्यामध्ये आम्ही पसरलो, त्यांनी आपापल्या आजूबाजूच्या जे एन्व्हायरमेंट आहे त्यामधील जी विविधता आहे त्याचं समजा एक छोटंसं आमच्याकडे प्रत्येक पोस्टरमध्ये बुक ऑफ इन्फॉर्मेशन नावाचं एक डॉक्युमेंट आम्ही मेंटेन करतो, ज्यामध्ये त्या गावातली किंवा त्या आजूबाजूच्या परिसरामधली लोकसंख्या, त्यातली महत्त्वाची ठिकाणं, काय त्याचे प्रश्न, हे एक डॉक्युमेंट असतं. आणि आम्ही जेव्हा ते पोस्ट ऑफिसला व्हिजिट करतो तेव्हा ते डॉक्युमेंट बघत असतो. त्याचबरोबर मला असं वाटतं की आमच्यापैकी काही पोस्ट मास्टर्सनी त्या पोस्ट ऑफिसच्या आसपास असलेली जी महत्त्वाची
जैविक विविधतेचे जे काही नमुने असतील त्याची नोंद ठेवणं सुद्धा चालू केलं तर ते सुद्धा फार चांगलं होईल आणि एक चांगलं रेकॉर्ड त्यामधून एक चांगलं एक अवेअरनेस सुद्धा निर्माण होईल. जसं आपण सांगितलं तर की मला सांगायला आनंद होतो की अत्यंत स्तुत्य उपक्रम हा पोस्ट विभागाच्या म्हणजे बुक ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही म्हटला BI, तर खूप स्तुत्य उपक्रम आपण सांगितला. अशाच पद्धतीचा बायोडायव्हर्सिटी डायव्हर्सिटी ऍक्ट जो आहे 2002चा, तर त्याच्यामध्ये असं एक प्रोव्हिजन आहे की इट इज मॅन्डेटरी फॉर इच अँड एव्हरी विलेज, इच अँड एव्हरी सिटी, ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, इट इज मॅन्डेटरी फॉर इच पब्लिक एंटिटी टू मेंटेन द पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर. म्हणजे जैविकता नोंद वही त्या परिसराची ही मेंटेन करायचं आहे. तर मला असं वाटतं इथं पोस्ट विभागाचा जो महत्वाचा रोल आहे, बुक ऑफ इन्फॉर्मेशन इट इज लाईक अ पब्लिक पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर. तर अशा वेळेला पोस्ट विभाग जर जैविकता महामंडळ असेल किंवा वन विभाग असतील किंवा सेवाभावी संस्थांच्या बरोबर जर एकत्रित यापुढे जर एकत्रित गेला तर फार मोठं एक नोंद वही किंवा जैविक नाही, आम्ही म्हणजे आमच्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी असं करायचा प्रयत्न करतो. जसं मी पुण्याला असताना किंवा आधी बडोद्याला असताना आता पुण्यामध्ये पुणे GPOच्या परिसरामध्ये असलेले जे वेगवेगळे वृक्ष आहेत त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलं आणि आपलं वृक्षवर्धनी नावाची जी इथली संस्था आहे त्यांनी आम्हाला मदत करून प्रत्येक झाडाची प्रजाती कोणती आणि खरं म्हणजे काही युनिक झाडं आम्हाला तिथे सापडली, ते आम्हाला माहीत नव्हते. आणि बडोद्यामध्ये जे आमचं पोस्टल ट्रेनिंग सेंटर आहे ते तिथे तर इतकी विविधता आहे झाडांची, आम्ही त्याचा पूर्ण शोध लावला तिथे. तर युनिक स्पीसीज जे आहेत ते आपण तिथे आम्हाला मिळाल्या. तर अशा प्रकारे आमच्या पद्धतीनं आम्ही त्यावरती योगदान करायचा प्रयत्न करतो. आम्हाला वृक्षप्रेमी ज्या सगळ्या संस्था आहेत त्यांचा आम्हाला खूप हेल्प मिळते. आणि मला असं वाटतं की आजच्या आपल्या चर्चेमधून आणि आपल्या प्रेझेंटेशनमधून एक तर नक्कीच झालेलं असणार की ज्या लोकांना या विषयाची तोंड ओळख सुद्धा नव्हती त्याच्याबद्दल त्यांना एक ओळख झाली, सेन्सिटिव्हिटी निर्माण झाली, सेन्सिटायझेशन झालं. आणि आमच्यापैकी काही लोक पॉलिसी मेकर म्हणून सुद्धा कामं करतो आम्ही. त्यावेळेस जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल या विषयामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करायची तेव्हा ह्या सेन्सिटायझेशनचा आम्हाला फायदा होईल. आणि रोजच्या जीवनामध्ये एक सामान्य माणूस म्हणून आपण सर्वजण ह्या माहितीचं आणि ही आज आपण जे जाणून घेतलंय त्यामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. जेव्हा आपण कुठं बाहेर जातो प्लास्टिकचा कचरा फेकतो ते आपण कसं त्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे आणि त्याचं डिस्पोजल कसं योग्य पद्धतीने केलं पाहिजे. ह्याचा इफ वी बिकम सेन्सिटिव्ह अबाउट द नीड्स ऑफ एन्व्हायरमेंट वी विल बी मेकिंग ए सर्व्हिस टू द ह्युमॅनिटी अँड टू दिस वर्ल्ड असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण जी एक आज एवढी माहिती दिली डॉक्टर सचिन पुणेकर यांनी, याबद्दल मी त्यांचं महाराष्ट्र सर्कल आणि पोस्ट विभागातर्फे डिपार्टमेंट ऑफ पोस्टतर्फे आभारी आहे. आणि आपल्याशी पुन्हा कधी म्हणजे भेटण्याची आणि हितगुज आणि बातचीत करायची संधी मिळेल अशी मला खात्री आहे. आणि आज आपण आलात, एवढी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आज पोस्ट विभागाच्या माध्यमातून आणि पोस्ट विभागाच्या सर्वच स्टाफ बरोबर या ग्रीन गॉसिप हरित गुजब गोष्टी करायला मला आपण संधी दिली त्याबद्दल मी पोस्ट खात्याचे मनपूर्वक धन्यवाद देतो. आपले धन्यवाद देतो. धन्यवाद.